संतांचं महत्व आपल्या जीवनामध्ये काय, संतांनी काय केले, आपण जे संतांना एवढा मान सन्मान देतोय, संतांच्या पात्रावरचं उष्टवळी खाल्ल्याच्या नंतर सुद्धा मनुष्याचं जीवन परमार्थमय होतं आणि मनुष्याला पुण्य मिळतं, मुक्ती मिळते. एवढं संतांना महानता दिलेली आहे. ही कशामुळे दिलेली आहे आजच्या या अभंगामधून आज आपण जाणून घेणार आहोत. तर आधी सरळ साधा सोपा भावार्थ आपण बघूया. सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. संतांना मायबापाची उपमा दिलेली, कृपावंत सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्यांनी म्हणतात की एवढे तुमचे गुण आहेत की कायमी पतित कीर्तिवानो. तुमची कीर्ती मी पतित आहे, तुमची कीर्ती मी करू वाहून आणून कितीतरी बोलणार. आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की संतांनी अवतार जो धारण केलेला आहे हे कशासाठी, तर अवतार तुम्हा धराया कारण. कशासाठी, तर उद्धराया जन जड जीव. आपल्यासारख्या साधारण मनुष्याचं, साधारण जनजीवनाचं जीवन सुद्धा उद्धरून जावं यासाठी संतांनी अवतार धारण केलेला आहे. अजून कशासाठी अवतार धारण केला, तर मदत वाढवया सुख भक्ती भाव धर्म. आपल्या जीवनामध्ये सुख भक्ती भाव धर्म कुळाचं नाम, भगवंताचं नाम वाढण्यासाठी सुद्धा संतांनी अवतार घेतलेला आहे. आता संत आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे, कशाची उपमा त्यांनी दिलेली आहे, तर म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचा अंगी. चंदनाच्या अंगामध्ये जो गुण आहे तोच गुण संतांच्या अंगामध्ये आहे. आणि अशा प्रकारे त्या चंदना प्रकारे संतच या आपल्या जीवनामध्ये असतात. हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ. विठ्ठल प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. 2 मिनिट सर्वांनी हात वर करायचे, जोडा, मोठ्याने बोलायचे. बोला ना, रामकृष्ण हरी. महिला वर्ग जेवण झालं ना, पंगत झाली ना, घरी स्वयंपाक नव्हता ना बनवायचा. हा, मग ताकद कुठं गेली तुमची? त्यांचाच आवाज नाही गेला. थोडं मोठ्यानं बोला ना, तुम्हाला तुमच्या चप्पलची शपथ आहे म्हणून. आवाज मोठा सर्वांनी मिळून बोला, रामकृष्ण हरी. बघा, चप्पलची शपथ म्हटलं. असो, सर्वांना प्रथमतः माझा रामकृष्ण हरी. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी मौजे उपळवटे तालुका माडा येथे कालभैरवनाथ जयंतीनिमित्त सुंदर असा सप्ताह आपण सर्वजण करत आहात. अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी व गाथा पारायण सोहळा. सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते आणि कौतुक करावं, एवढं सुंदर असा सोहळा आपण सर्वजण साजरा करत आहात. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. जेवढे काही कमी केले त्याचे सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या कीर्तन रूपी सेवेला ज्यांनी आम्हाला इथं बोलवलेले आहे, आजची दुसऱ्या दिवशीची सेवा ज्यांनी सौजन्य घेतलेले आहे, भैरवनाथ शेतकरी बचत गट उपळवाटे, तर सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. आणि बघा, सुंदर ही जी काही नवीन जो उपक्रम राबवलेला आहे शेतकरी बचत गटचा, मला खरंच मनातून आवडला. मी एवढं तुम्हाला सतीश भाई यासाठी विचारलंय की मला वाटलं एवढा सुंदर उपक्रम आहे, मग तुमच्याकडून माहिती घेऊन आम्ही आमच्या गावाकडे सुद्धा तो चालवावा. कारण बघा, आजकाल शेतकरी एवढा राजा कोणीच नाही, परंतु काही नैसर्गिक आपत्तीमुळं किंवा आपल्या शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळं शेतकरी हा मागे येतो. नाहीतर मी नेहमी सांगते, शेतकऱ्याला कुणालाच काही मागायची गरज नाही. शेतकऱ्याच्या पिकाला फक्त सरकारनं भाव द्यावा. हा भारत देश सुद्धा जागेवर बसून शेतकरी एकटा पोचण्याची ताकद ठेवतोय. फक्त फरक एवढा की ना आपल्या शेतीच्या मालाला भाव मिळतोय. मी कधी कधी असं होतं, यावर्षी पाऊस आमच्या भागामध्ये तर एवढा चांगला होता, सुरुवातीला असं वाटलं की बस देव एवढा चांगल्यावर आहे, एवढा छान आमच्या भागामध्ये कापूस पिकतोय, एवढा छान कापूस आला, छान एवढा मोठा झाला, त्याला चांगले चांगले घाटरं लागले. मधात मला वाटेल आपल्या शेतकऱ्यांचीच नजर लागली का काय. खूपच छान झाले, खूपच छान झाले. पाहिजे तेव्हा पाऊस बरोबर दिवसा उघाड पडायची, सायंकाळी पाऊस पडायचा, जणू काही आपण पाणी दिल्यासारखं. परंतु मधात एवढी अतिवृष्टी झाली की नाही सगळंच वाहून गेले. परंतु एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झाले. तुमच्या भागात अतिवृष्टी होती का नाही? होती ना. हां, जवळपास प्रत्येकाच्याच भागामध्ये यावर्षी अतिवृष्टी झाल्यासारखं झालेलं आहे. आणि मला फार आनंद वाटला की शेतकरी बचत गटामधून सुंदर असा जो आपण कार्यक्रम राबवलेला आहे. कारण म्हणतात ना, जेव्हा आपली लोक आपल्या कामी येतात तेव्हा सगळ्यात चांगला अनुभव माणसाला येतो. आणि शेतकरी बचत गटातूनच माझ्या कीर्तनरूपी सेवेची सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि शेतकरी बचत गटातून सर्व बऱ्याच काही शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी मदत केली आहे. म्हणून शेतकरी बचत गटाच्या सर्व सदस्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या.
संतांनी सांगून ठेवले, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पैसा कमावू नका असा विषय नाही, चांगल्या मार्गानं कमवा आणि पाहिजे तिथं खर्च सुद्धा करता आला पाहिजे. म्हणून सर्व शेतकरी बचत गटाचे मी मनापासून धन्यवाद मानते. असे जे काही बचत गटाचे जेवढे काही आपण हे उपक्रम राबवलेले, हे प्रत्येक गावानं आपला आदर्श घेण्यासारखा आहे. म्हणून सर्वांचे कौतुक, सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि हरिभक्तपर्यंत अक्षय महाराज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष 16वे हा सप्ताह सुरू आहे. अक्षय महाराज आहेत का उपस्थित? क्या बात आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार चला तर शेळकेच आहेत सुरुवात करणार, म्हणजे मला बोलायला काही भीती नाही. म्हणून महाराजांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. महाराजांसारख्यांची सर्वांना सध्या गरज आहे गावागावामध्ये, की समाज जागृती झाली पाहिजे, गावागावामध्ये सप्ताह झाला पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सर्व गावकऱ्यांचं कौतुक आहे, एवढी अतिवृष्टी झाली, एवढ्या संकटामध्ये शेतकरी सापडला, तरी सुद्धा आपण आपल्या भक्तीला, आपण आपल्या भैरवनाथाला विसरलेलो नाही. आणि बघा, भगवंत म्हणतात जीवनामध्ये आपल्या अडचणी येतात, याचं कारण काय? भगवंत काय म्हणतात की याच्या जीवनामध्ये सुख दिलं तर हा सप्ताह करतोच. गावकरी सप्ताह करतात सुख दिल्याच्या नंतर, मग मी देतो आणि हे मला देतात, याच्यात काहीच नवल नाही. पण मी यांचं घेतलं तरी सुद्धा हे मला देतात का? आणि मी यांचं घेतलं तरी सुद्धा जर हे मला देत असतील तर यातच खरं नवल आहे. आणि हीच खरी भक्ती सुद्धा आहे, जे तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून आज इथं दाखवून दिलेली आहे. म्हणून आपलं सर्व एवढ्यांचं एवढं नुकसान होऊन सुद्धा आपण भगवंताला विसरलो नाही. आणि हीच खरी भक्ती आहे. जीवनात किती जरी अडचणी आल्या तरी देवाला अडचणी आल्या म्हणून देवाला विसरायचं नसतं. जेवढ्या अडचणी येतील तेवढं त्याच्या जवळ जायचं असतं. शेवटी तो अडचणी देऊन कंटाळून गेला पाहिजे. म्हणून सर्व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद. तथा आयोजक भैरवनाथ शेतकरी बचत गट यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. कीर्तनाची साथ ज्यांनी करत आहे, श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्था विजय कोळी महाराज यांचे सुद्धा, महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. जेवढे काही वारकरी त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. ज्यांच्या घरी आम्ही सुंदर असं जेवण केलंय, महत्त्वाचं म्हणजे पावनसार म्हणायला हरकत नाही. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला चालू तर मग भाकर बनवा, ते म्हणतात ताई तुम्ही पहिली वेळेस घरात याले भाकर कसं बनवा. महाराजांनी सांगितले जेवणाची व्यवस्था इथं केली होती, पण तुम्ही नेहमी म्हणते दाणे दाणे पहिली खाणेवाले का नाम. त्यांनी त्यांच्यासाठी जो स्वयंपाक बनवला होता तो स्वयंपाक आज आमच्या नशिबात आला. आणि खरंच मनातून म्हणजे पावनचार झाल्यासारखं असं वाटत आहे. सुंदर भाकर वगैरे छान खायला मिळालेली आहे. आणि खरं तर एका शेतकऱ्याच्या घरी जेवढं जेवण होतं ना महाराज, ते किती कोटीच्या बंगल्यामध्ये सुद्धा होत नाही. आणि आमच्या अक्कासाहेब, सतीश भाऊंच्या आईसाहेब, एवढा गोड त्यांचा स्वभाव आहे. फार मला माझ्या आजीचीच आठवण आली त्यांच्या पाहिल्याच्या नंतर. स्वतः त्यांनी मला जेवायला वाढू लागले, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. एकदम मन भरून आलं त्यांची वागणूक पाहून. सर्व परिवारांचे, सतीश भाऊंचे त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सतीश भाऊ म्हणतात की ताई वैयक्तिक नाव कुणाचंच घेऊ नका, कारण सर्व शेतकरी बचत गटाने ठेवलेला आहे. परंतु मी तुमचा मोठेपणा म्हणून नाही, घरी आल्याच्यानंतर जो अनुभव आम्हाला आला तोच फक्त मी समोर व्यक्त केलेला आहे. म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि आपल्या सोबत जे काही तिकडे आले होते आपले कार्यकर्ते, त्यांचासुद्धा फार गोड असा स्वभाव आहे. महाराज बाहेर आहेत वाटते, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि जेवढे काही युवा मुलं मुली कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित आहे सर्वांचे धन्यवाद मानते. सर्व वारकऱ्यांचे धन्यवाद मानते. कुणाचे राहिले असतील सर्वांचे धन्यवाद मानते. आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल बघा, 8 ते 10 आपल्या कीर्तनाचा वेळ आहे. 8:46 जवळपास 1 पाऊण तास आपल्याकडे उरलेला, 1 सव्वा तास आपल्याकडे उरलेला आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, कीर्तनामध्ये उपस्थित प्रत्येकाने कीर्तन आपण ऐकायलोय तर ते ऐकण्याच्या पद्धती थोड्याशा कशा असायला पाहिजेत. आपण ऐकतोय पण ऐकण्याच्या पद्धती कशा आहेत. ते जुनी एक म्हण होती, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. इकडून ऐकायचं आणि इकडून लगेच सोडून सुद्धा द्यायचे. मनुष्याचा एक वाईट स्वभाव आहे. चांगल्या गोष्टी कितीही आठवण ठेव म्हटलं तरी त्याला आठवण राहत नाही. वाईट गोष्टी कितीही विसर म्हटलं तरी विसरत नाही. मला सांगा, चांगल्या गोष्टी आठवण ठेवून फायदा आहे का वाईट गोष्टी आठवण ठेवून फायदा आहे? चांगल्या गोष्टी, एखादा व्यक्ती याला शिव्या देऊन गेला, ते आठवण ठेवून काही फायदा आहे का? नाही. ते मला असं बोलत, ते मला असं बोलत, ते मला असं बोलत, ते एकच गोष्ट वारंवार मनामध्ये आठवून झुरत राहण्यात काही फायदा नाही. परंतु मनुष्याचा स्वभाव काय, मी नेहमी सांगते, महिला वर्ग मला सांगा, समजा तुम्ही एका जवळच्या लग्नात चालल्या, लग्नात माणूस झोपेतून उठून जातं का? नाही. मग आपण काय करतोय, चांगला मेकअप वगैरे करतो ना,
ते क्रीमा फिमा पावडर फिडर काय लावायचं लावतो, मेकअप करतो. सुंदर असा आपण मेकअप केला, सुंदर अशी साडी घातली आणि ती जर साडी भावानं घेऊन दिली असेल तर त्याच्यात अजून आनंदच आनंद. सुंदर मेकअप केला, लग्नासाठी निघालो, आपली शेजारची मैत्रीण आली, तिनं आपल्याला पाहिलं, आपण छान दिसायला तरी आपलं कौतुक करणार. तिनं आपलं तोंड भरून कौतुक केलं, जवळपास 10-15 मिनिटं आपलं कौतुकच केलं. माय काय दिसायली ग, काय साडी सुंदर घातली, कोणती क्रीम लावली, कोणतं पावडर लावलं, खूपच छान दिसायली. आता खूप कौतुक केलं, हे कौतुकाचे शब्द किती वेळ आठवण राहतील आपल्याला? 1-2 तास, 1-2 दिवस, याच्यावर आठवण राहतं का? मी चांगली नाही दिसायली का? नाही, तुम्ही माझ्याकडे खूपच गंभीर बघायला, मी तुमची सासूबाई आहे का? नाही, थोडं चेहऱ्यावर आनंद ठेवा ना. हा, आणि माना हलवायचा नाही. मी विचारले तेव्हा माझ्या प्रश्नाची हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची, बरोबर ना? देणार ना? बोला ना माय. हा, तुम्हाला तुमच्या घरी लावलेल्या दरवाजाच्या कुलपाची शपथ आहे म्हणून हो म्हणा मोठ्यानं, बोलणार ना? हा, छान, असा शेवटपर्यंत टिकून ठेवा फक्त. अशा प्रकारे हे कौतुक, ज्या आपल्या शेजारच्या मैत्रिणीनं कौतुक केलं, हे कौतुकाचे शब्द लईत 2 दिवस 2 तास आठवण राहतात. याच्यावर आठवण राहणार का? नाही. या उलट तुमची शेजारची तीच मैत्रीण आली आणि यावेळेस तुम्हाला चांगली शिव्या देऊन गेली, आता किती दिवस आठवण राहणार? मरेपर्यंत माणूस विसरणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय मला सांगा? आठवण चांगलं ठेवायला पाहिजे की वाईट? चांगलं. आपण काय ठेवतोय? वाईट. 100% कीर्तनामध्ये 99% कीर्तन चांगलं होऊ द्या, कुणाच्या लक्षात राहणार नाही. 1% थोडं शब्द वाकडा जाऊ द्या, आयुष्यभर माणूस विसरणार नाही. म्हणजे कीर्तनामध्ये सुद्धा आपलं चांगल्याकडे लक्ष आहे का जास्त वाईटाकडे? हा, पुरुष वर्ग मला सांगा, तुमचा एक मित्र आहे, हा, आता तुम्हाला पुन्हा हो की नाही उत्तर द्या बोलायची गरज नाही ना, तुम्ही देणार ना? हा, बघा, तुमचा एक मित्र आहे, तुमच्या मित्रानं तुमची 9 कामं केली. किती केली? 9 केली, 1 केलं नाही. इमानदारीने सांगायचे, केलेली 9 कामं आठवण राहतात का न केलेली 1 काम आठवण राहतं? न केलेलं 1 काम. ते 9 केलेली कामं विसरतो आपण आणि काय म्हणतो, अरे त्यांना असं करायला पाहिजे नव्हतं. आपला मित्र आहे, केलेले चांगले विसरून जातो एका क्षणामध्ये. असंच कीर्तनामध्ये सुद्धा झालंय महाराज. ज्याला जेवढं आवडतं ना त्यानं तेवढ्याकडे लक्ष देतं, बाकीचं सोडून देतं. एखाद्याला ज्ञान आवडतं त्यांनी तेवढं पाहतं, बाकीकडे लक्ष देणार नाही. चला, हे तरी फायद्याचं आहे, कारण ज्ञान. एखाद्याला विनोद आवडतो, तो फक्त तेवढ्याकडेच लक्ष देतो, तेवढंच घेतो आणि घरी निघून जातो. बरं, ऐकून इथं ऐकायचं आणि इथल्या पुरतंच मर्यादित ठेवायचं, असं वर्षानुवर्ष कीर्तन ऐकलं तरी फायदा होणार नाही. जसं प्रत्येक जण म्हणतंय की कीर्तन ऐकल्याच्या नंतर मोक्ष मिळतो, पुण्य मिळतं, पण ऐकण्याच्या पद्धतीनुसार ऐकलं तरच मिळणार. मला सांगा, जसं मी नेहमी म्हणते, अन्नानं पोट भरतं, बरोबर ना? भाकर खाल्ल्यावर पोट भरतं, परंतु आता अन्नानं पोट भरतं हा विषय जरी खरा असला तरी तुमच्या पुढं मी अन्न ठेवलं आणि तुम्हाला म्हटलं चला अन्नानं पोट भरतं, त्या अन्नाकडे फक्त पाहायचं, खायचं नाही. अन्नाकडे फक्त पाहून आपलं पोट भरणार का? नाही. आपल्याला काय करावं लागेल? ते ग्रहण करावं लागेल, तेव्हाच पोटामध्ये जाईल. पोटामध्ये गेल्याशिवाय ते पोट भरणार नाही. म्हणजे अन्नानं पोट भरतं जरी खरं असलं तरी ते ग्रहण केल्याशिवाय भरत नाही. मग अशाच प्रकारे कीर्तन रूपी सेवा श्रवण केल्याच्या नंतर मोक्ष मिळतो, पुण्य मिळतं, मनातील सगळे विषय सुटतात, समाधान मिळतं. पण नुसतं ऐकून फायदा नाही, ते जीवनामध्ये उतरवावं लागेल, तेव्हाच त्याचा फायदा आहे. नाहीतर वर्ष नाही, रोज कीर्तन आहे का फायदा होणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, कीर्तन रूपी सेवेमध्ये सर्वांनी बोलणारा वक्ता काय बोलतोय याच्याकडे सर्वांनी लक्ष असू द्यायचंय. बघा, कीर्तन मन लावून ऐकल्याच्या नंतर काय होतं, एक दृष्टांत तुम्हाला सांगते, ते सर्वांनी ऐकायचा. बघा, एक व्यक्ती होता, लहानाचा मोठा झाला, भरपूर पैसा कमावला, त्याला आई वडील नव्हते, सगळं पैसा वगैरे कमावला, धनिक व्यक्ती, जिल्ह्यातला सगळ्यात, आपल्या गावातलाच नाही तर तालुक्यामधील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती एका गावामध्ये राहत होता, प्रतिष्ठित नागरिक, सगळा पैसा, धन दौलत, संपत्ती सगळं, परंतु देवाचं त्याला नावही माहीत नाही. आणि त्याचं लग्न झालं तर अपवाद असा महाराज, त्याची जी पत्नी आहे तिची दिवसाची सुरुवात देवाच्या पाया पडल्याशिवाय होत नाही. आणि नवरा असा की ज्यानं कधी देवाचं नाव सुद्धा ऐकलेलं नाही. किती अपवाद आहे. नॉर्मली पण नवरा बायकोचा कधीच विचार जुळत नाहीत, बरं का? बरोबर ना? आता तुमचं लग्न झालंय, तुमच्या नवऱ्यासोबत विचार जुळतात का? नाही. तुमच्या तरी बायकोसोबत जुळतात का? नाही. अख्ख्या जगाला एक माणूस समजावून सांगू शकल, पण आपल्या बायकोला समजावून सांगणं कुणालाही येत नाही, कारण ती ऐकतच नाही. अशा प्रकारे ते दोघांची जोडी अपवाद झाली. परंतु बघा, खरी पत्नी कुणाला म्हणतात?
फक्त स्वतःच देवदेव करायचा आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, याला खरी पत्नी म्हणत नाही. स्वतःच्या जीवनासोबत आपल्या पतीच्या जीवनाचा सुद्धा उद्धार करून टाकते, तिला खरी पत्नी म्हणतात. एखादी जर पत्नी म्हणत असेल माझा नवरा जाऊ दे बाई, हे येडं आहे, देवदेव कर म्हणलं तरी ऐकत नाही, मग याच्या मागं लागून फायदा नाही, असं जर म्हणत असेल, मी माझंच करते आणि मोक्ष मिळवून घेते, ती खरी पत्नी नाही. पत्नी खरी तीच जी म्हणते की माझ्यासोबत माझ्या नवऱ्याच्या सुद्धा जीवनाचा उद्धार झाला पाहिजे, तिला खरी पत्नी म्हणायचं. आणि त्या पत्नीनं ठरवलं की अरे आपला नवरा पैसा कमवतोय, धन दौलत कमवली, पण देवाला कधी देवफूल सुद्धा आलं नाही, त्याला देवदेव माहीत नाही, मग काय करावं, त्याला देवाच्या मार्गाला लावायला पाहिजे. पण आतापर्यंत गेला नाही, मग त्याला लावणं, देवाच्या मार्गाला लावणं सोपं नाही, मग काय करावं. तर आपला पती ऐकत नसेल तर आपण डायरेक्ट कोणतीच गोष्ट आपल्या पतीला सांगत नाही, काहीतरी घुमून फिरून गोष्टी सांगतो. आता ती पत्नी आपल्या पतीकडे गेली आणि आपल्या पतीला म्हणू लागली, ऐका ना, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. आता नवरा म्हणाला, तुझ्यासाठी काय करू फक्त तू मला सांग, कारण मला नाही आई वडील आहेत ना कोणतं गणगोत आहे, माझ्यासाठी तूच माझं सर्वस्व आहे, तू तोंडातून शब्द टाकावा ते मी करावं, एवढं प्रेम मी तुझ्यावर करतो, तर ठीक आहे मला वचन द्या, मी म्हणणार ते करणार. ठीक आहे, ते म्हणाला वचन दिलं वचन, तू म्हणशील ते मी करणार. ठीक आहे, मग एक काम करा, दिवसभर तुमची कामं राहतात म्हणून तुम्ही गाथेला, पारायणाला किंवा कथेला जाऊ शकत नाही, कीर्तन हे सायंकाळून असतं, गावामध्ये सप्ताह चालू आहे, तुम्ही कीर्तनाला जावं, कीर्तन ऐकावं, ही माझी मनातून इच्छा आहे. आता हे म्हणाला ठीक आहे मी जाईल, परंतु कीर्तनात असतं काय, जाऊन फायदा काय आहे, काहीतरी असेल तेव्हाच मी जाईल ना. आता पत्नीला वाटलं काहीतरी लालूच द्या, लालच दिल्याशिवाय जाणार नाही, गेल्याशिवाय जीवनाचा उद्धार होणार नाही, म्हणून पत्नी म्हणाली, अहो त्या कीर्तनामध्ये उपदेश असे मिळतात आणि कधी कधी तर मंत्र असा मिळतो की त्याच्यामुळे हे जो तुमचा बिझनेस आहे ना डबल होऊन जातो, डबल. आता याला वाटलं चला डबल होतं, मग जायला हरकत नाही, ठीक आहे म्हणाला मी जातो. आता गेला. महाराज विचार करा, गावातील नाही तालुक्यातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तो जर तुमच्या गावचा असेल, कधीच कीर्तनाला आला नाही आणि त्यानं जर तिकडून एंट्री मारली तर सगळेजण त्याला कुठं जागा देतील, एकदम समोर. आता सर्व पब्लिक त्यांना म्हणू लागली, या या या. यानं पहिला शब्द ऐकला, कोणता, लक्षात ठेवायच्या, याच्यावरच सगळं दृष्टांत अवलंबून आहे. पहिला शब्द कोणता ऐकला, या. थोडं मोठ्यानं बोला की नाही, हा कोणता, या. आता जसा आला त्याला सगळ्यात समोर जागा दिली, सर्वजण म्हणाले तुम्ही शेट बसा. यानं दुसरा शब्द कोणता ऐकला, साईडला खुर्ची त्याला मस्त बसायला, खाली नका. तालुक्यातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे, एवढा धन दौलतवाला, पैशावाला. आणि आजकाल महत्व जास्त कुणाला दिलं जातं, ज्याच्या खिशाच्या पैशात वजन आहे, त्याच माणसामध्ये वजन आहे. तुम्ही बघा, एखादा चांगला व्यक्ती असेल तो 100% जरी चांगला उपदेश करत असेल तरी त्याचं कुणीच ऐकत. एखादा पैशावाला असू द्या, ते पिणारा असू द्या, पण त्याचं ऐकतात का, वजन हे माणसामध्ये नाही बरं का, त्याच्या पदामध्ये, त्याच्यामध्ये असलेल्या मागच्या बँक बॅलन्समध्ये आहे. म्हणून अशा प्रकारे लोकांनी त्याला खुर्चीवर जागा दिली. यानं कधी कीर्तनच ऐकलं नाही, हे कीर्तन इकडे सुरू व्हायचं राहिलं तो खुर्चीवर झोपला, कीर्तन ऐकलंच नाही. कीर्तन संपलं, सगळं झालं. आता लोकांनी विचार केला याला उठवाव, तरी कोणी सटका असा दिमाग आहे का उठलं का, आपल्यावर चिरकायचं आहे म्हणून कुणी त्याला उठवलं नाही. शेवटी हे मंडप डेकोरेशनचं ज्यांचं सामान होतं त्याला खुर्ची काढायची होती आणि म्हणून त्यांना उठवलं भीत भीत आणि म्हणाले जा, कीर्तन संपलं, काय करा, जा. आता यानं कीर्तनात फक्त 3 शब्द ऐकले, कोणते, पहिला, दुसरा, तिसरा, क्या बात आहे वा, तुम्ही ऐकले म्हणजे माझं मन समाधान. या बसाचा 3 शब्द ऐकले, त्याचा एवढा दिमाग फिरला, घरी गेला आणि बायकोला म्हणाले, ए उठ, तेवढ्या रात्री झोपतून उठल, उठ, तू काय म्हणालीस, मंत्र देतो, हे उपदेश देतो. आणि हा कसला उपदेश आहे, ना 3 शब्दाशिवाय काहीच बोललं नाही. कोणते 3 शब्द, काय नाही, गेलो, या बसा जा. आता पत्नीला कळालं हे झोपले होते, परंतु स्वतःची चूक प्रत्येक जण मान्य करतो का, नाही. स्वतःची चूक पाहण्यासाठी फार ताकद लागते महाराज. लोकांची चूक लगेच प्रत्येकाला दिसते, स्वतःची चूक कुणालाही दिसत नाही. आणि अशा प्रकारे त्यानं सांगितलं नाही की मी झोपलो, पण पत्नीला वाटलं मी जर याला म्हणावं की तुम्ही झोपले होते, माणूस असा सनकी उद्या राग जाणारच नाही. पण पत्नी काय म्हणाली, रागवू नका, हाच तर मंत्र आहे, हे कधी देव केलाच नाही, याला काही देवाचं देवपल सुद्धा माहित नाही. पत्नी म्हणाली हाच मंत्र आहे, कोणता, या बसाचा,
हाच मंत्र आहे. अगं अगं सॉरी मी तुझ्या रोगाच रागावलं म्हणून. ठीक आहे, मग या मंत्राचा जप केल्यावर काय होतं? हिला वाटलं उद्या जाईल, उद्या तरी कीर्तन ऐकेल ना, रोज रोज थोडी झोपणार आहे. म्हणून ही म्हणाली या मंत्राचा जप केल्याच्या नंतर पाहिजे ते मिळतं, धन दौलत संपत्ती समाधान सगळं मिळतं. आता याला वाटलं ठीक आहे, हा असं ह्या कीर्तनात झोपून आला होता, याला काही झोप येत नव्हती. तो म्हणाला तू झोप, मी थोडा स्टडी रूम मध्ये थोडा हिशोब राहिलाय तो करत बसतो. आता याला वाटलं स्टडी रूम मध्ये बसला, परंतु याचं म्हणणं पाहूया फायदा काय होतो नामस्मरणाचा. यानं सुरू केलं मंत्र कोणता? आता एवढा जाप केला त्या मंत्राचा जप करत करतच झोपला, बसूनच झोपला. हात टेकवले आणि झोपला. आणि झोपमध्ये सुद्धा त्याच्या मंत्राचा जप सुरूच होता, फक्त थोडंसं हळूया बसा जा. एवढ्यामध्ये त्याच्या घरामध्ये खिडकीमधून मारली एका चोराने एंट्री. तो बरोबर आला त्या हॉलमध्ये जिथं हा बसून होता. जशी यानं खिडकीतून उडी मारली यानं माझा पहिला मंत्र बोला कोणता? चोराला वाटलं बाबा यानं बघलं, आता काही खरं नाही, आपण मागल्या मागं पळून जाण्याचाच फायदा आहे. आणि पळून जाण्यासाठी मागं फिरलं याने. याचा दुसरा मंत्र बोलला कोणता? याचं म्हणून पळून जाण्यातही फायदा नाही. यानं पाहिलं पोलिसाकडे देईल यापेक्षा काहीतरी सेटलमेंट करून घ्यावं. रुमाल आतरली, आसपासमधून आणलेले सगळे दागिने पैसा एका गटुट्यात बांधला, त्याच्या पुढे फेकला. ते म्हणाले एकदा मला माफ कर, पुन्हा तुझ्या घरात काय कुणाच्याच घरात चोरी करणार नाही. याने याचा तिसरा मंत्र बोलला कोणता? चोराला वाटलं हा म्हणाला की आपल्याला जा. चोर म्हणाला धन्यवाद, गेला पळून. जशी सकाळ झाली हा उठला आणि उठल्यानंतर यानं सुरुवातीला मंत्राचा जाप केला. म्हणाला या बस असा. आणि जसं समोर पाहिलं याला काय दिसलं? काय होता? हा बायको काय म्हणाली ती? धन मिळल, संपत्ती मिळल. पण बायकोला काय मिळाली नव्हती. आणि यानं पाहिलं पाल्या याला वाटलं आपल्या बायकोपेक्षा आपली भक्ती श्रेष्ठ आहे. एका दिवसात एवढं मिळालं आणि बायकोला म्हणाला ए इकडे, लय वर्षापासून भक्ती करते म्हणून 1 रुपया दिला का कधी देवान तुला? हे बघ मला कधी दिलं. आता बायकोला माहित होतं मंत्र किती पॉवरफुल आहे ते. देणार कोण होती? बायको. आता बायको म्हणाली ठीक आहे, हरकत नाही, तुम्हाला दिलं हे ठीक आहे, पण सीसीटीव्ही मध्ये देवाचं दर्शन करूया. हरकत नाही, चला बघूया म्हटले. जसं बघितलं या बसाचा कार्यक्रम पाहिला आणि ते म्हणाला अरे हे तर चोरानं दिलेलं आहे. आता पत्नी म्हणाली कोइन्सिडन्स आहे, जरी चोरानं दिलं पण एवढे दिवस दिलं का नाही? ज्या दिवशी तुम्ही मंत्राचा जप केला त्याच दिवशी दिला. आणि ऐका ना, हा जो मंत्र तुम्ही केलाय हा खरा मंत्र नाही. लोकांनी तुम्हाला आलोलकीनं बोलवलं या बसा, तुम्ही मधातलं कीर्तनच ऐकलं नाही, झोपले आणि एकानं उठवलं जा म्हणाले. पण मी जर हे तुम्हाला कालच सांगितलं असतं तर तुम्ही माझं ऐकलं नसतं, राग उद्या गेले नसते. आणि म्हणून मी तुम्हाला खोटं बोली की हा मंत्र आहे. पण तरी सुद्धा बायको काय म्हणते? आता दृष्टांत संपला, सिद्धांताकडे लक्ष द्या. पत्नी आपल्या पतीला म्हणू लागली ऐका ना, आज मनातून तुम्ही एका चुकीच्या मंत्राचा जाप केला तर भगवंतानी तुमच्या दारामध्ये एवढं धन दिलं. ज्या दिवशी तुम्ही बरोबर मंत्राचा जाप करून मनातून त्या भगवंताला आपलं बनवशाल त्या दिवशी भगवंत तुम्हाला काय काय देणार. म्हणून अशा प्रकारे म्हणतात नुसतं ऐकून फायदा नाही, हे जे ऐकतोय हे मनातून श्रवण करा आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण उतरवायला पाहिजे. तर चला अभंगाच्या प्रथम चरणाकडे जाऊया. कसं ऐकायचं लक्षात आलं ना? अभंगाच्या प्रथम चरणाकडे जाऊया. अभंगाच्या प्रथम चरणाकडे महाराज म्हणतात तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वनु. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात तुम्ही संत माये बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवंत. आता बघा तुम्ही संतांना इथं माये बाप ही उपमा इथं देण्यात आलेली आहे. आता बघा एखाद्या व्यक्तीला ती उपमा का दिली, त्याआधी जी उपमा दिली त्या उपमेचं महत्त्व जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जसं मायबापांची उपमा दिली, मायबापाची उपमा का दिली, याआधी मायबाप म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोण आहेत आणि कशा प्रकारे आहेत, ज्यामुळे त्यांना मायबापांना एवढं महत्त्व दिले का दिलेलं आहे हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वपूर्ण आहे. कारण सगळ्यात उच्च उपमा कुणाची आहे? माता आणि पित्याची. मायबाप म्हटलं म्हणजे बस तो सगळ्यात उच्च दर्जाची उपमा झालेली आहे. मग मायबापांना एवढं उच्च स्थान का दिलेले हे आधी जाणून घेऊया, नंतर मायबापांचं स्थान हे संतांना का दिले हे आपण पुढे जाणून घ्यायचं आहे. तर बघा या जगाचा एक नियम आहे, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट.
बरोबर ना? तुम्ही मला सन्मान दिला तर मी तुम्हाला देणार, मी तुम्हाला सन्मान दिला तरच तुम्ही मला सन्मान देणार. हा जगाचा नियम आहे. पण हा नियम दोन व्यक्तींपुढे लागू होत नाही. पहिले म्हणजे मायबाप आणि दुसरे म्हणजे संत. कारण संतांना आणि मातापित्यांना तुम्ही द्वेष द्या किंवा सन्मान द्या, तुम्हाला बदल्यामध्ये प्रेमच मिळणार आहे. तुम्ही बघा, एका आईचे 2 मुले, एक चांगला शिकून पैसा कमावतोय, आईला त्या मुलाबद्दलही तेवढंच प्रेम आहे. आणि एक दारू पिऊन लोळतोय, आईला त्या मुलाबद्दलही तेवढीच काळजी आणि तेवढंच प्रेम आहे. जो जास्त पैसा कमावतोय त्याच्याबद्दल जास्त प्रेम नाही, उलट आई त्याची काळजी कमी आणि याची काळजी जास्त करते. कारण आई कोण, आई वडिलांना काय म्हटलेलं आहे, आईशी कळवळ्याची अति करी लाभाविन प्रीती. या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारे 1000 लोक आहे, पण त्या हजारांपैकी प्रत्येकाकडे प्रेम करण्यासाठी काही ना काहीतरी कारण आहे. बरोबर ना? आता बघा, काही ना काहीतरी कारण आहे. आई वडील एकमेव असे जे कोणत्याही कारणाविना आपल्यावर प्रेम करतात. आणि आईचं प्रेम हे अनन्यसाधारण सांगितले का? कारण आई आपल्यावर 9 महिने जास्त प्रेम करते. बाकीचे लोक या जगामध्ये आल्याच्या नंतर आपल्यावर प्रेम करतात, पण आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे जी आपल्याला न पाहता या जगामध्ये येण्याच्या आधीपासून आपल्यावर प्रेम करत असते. आणि म्हणून म्हणतात ना, आईला उच्च दर्जाचं स्थान दिले. आणि आई वडिलांचे उपकार या जगामध्ये कोणीही फेडू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जर वाटत असेल की मी फेडू शकतो, तर ऐका, एक दृष्टांत तुम्हाला सांगते. एक मुलगा होता, त्याचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर सगळ्या मुलांना एकच प्रॉब्लेम येते, बायकोचं ऐकू का आईचं ऐकू का? घरामध्ये आईचं आणि बायकोचं पटत नाही. पण तुम्हाला सांगते, ज्या ज्या घरामध्ये आईचं आणि सुनबाईचं आणि सासूबाईचं पटत नाही, त्या घरामध्ये सगळ्यात जास्त त्रास जर कुणाला होत असेल तर त्या घरच्या पुरुषाला होतो. कारण त्या बिचाऱ्यांचं कसं झालंय, त्याला आईलाही बोलता येईना आणि त्यांना बायकोला सुद्धा बोलता येणार. आई आणि बायकोमध्ये श्रेष्ठ कोण आहे? दोघी सुद्धा श्रेष्ठ आहे. एक बायको, आई म्हणजे ती जिनं आपल्याला या जगामध्ये आणलं, आणि बायको म्हणजे आई म्हणजे ती जिने या जगामध्ये आणलं, आणि बायको म्हणजे ती जी या जगामध्ये सगळं आपलं घरदार सोडून आपल्यासाठी आलेली आहे. म्हणून दोघींनाही समानच महत्त्वाचा दर्जा दिलेला आहे. मग दोघीपैकी ऐकू कुणाचं? आणि त्या दोघींमध्ये दशा होते ती त्या पुरुषाची. असो, हाच प्रश्न प्रत्येक घरामध्ये आहे की बायकोचं ऐकू का कुणाचं ऐकू? असंच त्याही घरामध्ये प्रश्न पडला आणि तो आपल्या बायकोला म्हणाला, ठीक आहे, काय झालं तरी बायकोला सोडू शकत नाही, मग काय करावं? आईला सोडावं. आणि तो आईला म्हणाला, आई एक काम कर, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, पण लोक जे म्हणतात ना की आई बाबाचे उपकार असतात, आई बाबाचे उपकार असतात, मला असं काहीतरी काम सांग जेणेकरून तुझे उपकार सगळे फिटले पाहिजे. आता आई म्हणाली, बाबा लोक म्हणतात म्हणून दे, मी कधी काही म्हटलं का? आणि एक गोष्ट सांगते, आई वडिलांचे उपकार कुणी फेडू शकत नाही. परंतु मुलगा म्हणाला, काहीही सांग, जे सांगशील ते मी करतोय, तू जीव दे म्हणशील देणार, फक्त मला तुझे उपकार फेडायचे आहेत. आता मुलगा ऐकतच नव्हता. आई म्हणाली, ठीक आहे, एक काम कर बाबा, काय, एक रात्रभर फक्त माझी सेवा कर, दुसरं मला काहीही नको. जर तू एक रात्रभर सेवा केली तर मी समजून जाईल की तुझे उपकार फिटले. मुलगा म्हणाला, पक्का एक रात्र? हा, याच्या व्यतिरिक्त काही नाही? हो, होईल ना याच्या ना? हो, ठीक आहे. आता हा, हॅलो, लाईट गेली का? हॅलो, शेवाळ लागलं? माझ्याच ऐकण्यात फरक पडला. कुठं होतो आपण? शेवाळपाशी नको, बस. हा, कुठं होतो? सेवा. हा, तुम्ही सेवा म्हटलं नाही? हा, मी तेच विचार करू लागली, पाणी तर नाही, माईकला शेवाळ कसं लागलं? असं विषय संभा. आईची सेवा. हा, मी ते सेवा, माझ्या डोक्यात दुसरं सेवा चालू होता. हा, आईची सेवा करायची यानं ठरवलं. दिवसभर शेतामध्ये काम करून आलं, रात्रीला आलं, आई सांग काय करू? काय नाही बाळा, झोप म्हटलं इथं खाली. आई बाजूवर झोपली, बाज कळतं ना, खाट बाज काय म्हणतात इकडं. आई बाजूवर झोपली आणि मुलाला सांगितले, इथं अंतरून टाक आणि खाली झोपायचं आजीवर. ठीक आहे म्हटलं, झोपलं. आता काम करून थकून आला दिवसभर शेतामध्ये, झोपला. आता जशी त्याला झोप लागली, आईनं झोप लागू दिली, झोप लागली का आईनं त्याला उठवलं, बाळा थोडं उठ ना, काय झालंय? पाणी आणून दे ना.
त्याला वाटलं सेवाच करायची, उठून आनंदाने गेला पाणी आणलं, आईजवळ दिलं आणि आईनं काय केले, एक घोट पाणी पिलं, बाकीचा ग्लास तिथं भरून ठेवून दिला. जसा मुलाला झोप लागली, आई उठली त्या ग्लासला हात मारला का पाणी गेलं त्याच्या अंतरुणावर. तो गडबडून उठला आणि त्यानं पाहिलं आणि तो म्हणू लागला, काय ग आई, सगळं माझं अंतरून भिजून टाकलास ना. आता आई म्हणाली, बाळा माफ कर, अंधारात मला दिसलं नाही, मग एकदाचं माफ कर. आता तो म्हणाला, सांग काय करू, कारण सेवा करायची होती ना, आजच्या दिवस तिचंच ऐकायचं होतं. काही नाही, अंतरून बदलू नको म्हणाली, त्याला पालथं करून टाक आणि पुन्हा त्याच्यावर झोप. आता यानं पालथं करून टाकलं, थंडीचे दिवस, आधीच झोप लागेल, पालथं करून टाकलं, झोपला. आईने त्याला नेमकी झोप लागू दिली, आधीच झोप लागेना, कशी तरी लागली झोप, लागली म्हटलं की आईनं पुन्हा हलवलं, बाळा उठ ना, पाणी दे. आता पहिली वेळेस आनंदानं उठलं होतं, आता आनंद राहिला, थांब आणतो. राग गेला, ग्लास भरून पाणी आणलं आणि आईनं पिलं, एक घोट पिला, खाली ठेवला. त्याला माहित होतं मागच्या वेळेस हात लागला, याने काय केलं, उचलला ग्लास, पायथ्याशी ठेवला. आता शेवटी मुलापेक्षा आई हुशार, याला पुन्हा झोप लागू दिली. जशी याला झोप लागली, आईनं डोळे उघडले, पाहिले पायाकडे होतं, हिनं आणला पाय आणि पाय हाणला, पुन्हा पाणी सांडलं. हा पुन्हा रागावून उठला आणि हे म्हणाला, काय गाई, पुन्हा सांडलं. आता आई म्हणाली, बाळा मी ग्लास इकडून ठेवला होता, तिकडून कसा गेला हे मला माहीत नाही. आता तिकडून ठेवणार कोण होता, मुलगाच. आणि म्हणून मुलगा म्हणाला, ठीक आहे एकदाचं माफ, आता काय करू म्हणाल, अजून पालतं करून टाक. अंथरून बदलायचं नाही, ठीक आहे बाप्पा बदलत नाही, अजून पालतं करून टाकलं, झोपली. जशी झोप लागली, नेमकी झोप लागली, थंडीमध्ये कुडकुडत होता. जशी झोप लागली यानं तिसऱ्यांदा आईनं उठलं, बाळा पाणी आण. आता यानं दात खाल्ले आणि आईला म्हणलं, रात्री काय खाऊन झोपली होती, नुसतं पाणी 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 करायला, थांब आणतो मला. राग गेला, हांडा भरून होता, तो हांडाच उचलला तिच्या पुढून येऊन आपटला. हे तुझं पाणी, हे तुझे उपकार, मला काय उपकार गिपकार फेडायचे नाही, एक रात्री सेवा म्हणून काय जीव घेतच का म्हणाली लेकराचा. मी चाललो रूम मध्ये. आता जसं राग मुलगा निघाला, आईनं हात धरला, बाजूवर बसवलं, डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, बाळा तुला त्रास देताना खरं तर तुझ्यापेक्षा दुप्पट त्रास मला होतो, कारण तुला मी माझ्या पोटातून गर्भातून जन्म दिलेला आहे. 9 महिने 9 दिवस किती यातना सहन केलं तुझ्यासाठी, हे माझं मलाच माहीत आहे. मग तू असं का केलं आई. जेव्हा त्या आईने मुलानं प्रश्न विचारला तेव्हा आई म्हणाली, बाळा ऐक, तुला मी सांगितलं होतं की आई वडिलांचे उपकार फेडू शकत नाही, पण तू जिद्द धरली होती की उपकार फेडायचे. मग मी तुला डेमो दाखवला, उदाहरण दिलं. एक विचार कर बाळा, मला तुला एक गोष्ट समजावून सांगायची होती. अरे आज मी तुला फक्त 3 वेळेस उठवलं, तुला एवढा राग आला. तुला माहित आहे का, जेव्हा तू लहान होतास दिवसभर झोप काढायचास आणि रात्री मी दिवसभर, तू जेव्हा झोप काढास तेव्हा मी दिवसभर काम करायची आणि जसं मी रात्रीला थकून आता आराम करावं म्हणून यायची तेव्हा तू उठायचास आणि तू सारखा रडायचास. दिवसभर तुनं रात्रभर तुनं जागून काढावं, पण मी तुला शिव्या दिला नाही. खांद्यावर घ्यायची आणि अंगाई गात तुला अंगणानं फिरत बाळा झोपू घालायची. मी तुझ्यासाठी जीवन जाळील रे बाळा, तुम्ही नाही पाणी पाजले. अशा प्रकारे आई म्हणू लागली बाळाला, बाळा की मी तुला रात्रभर खांद्यावर घेऊन अंगाई गीत गात दिवसभर काम करून थकून यायची, पण तू मला एवढा रात्रभर जागून काढलं तर मला पुन्हा दुसऱ्या दिवशी झोपायचं नव्हतं बाळा, मला दुसऱ्या दिवशी अजून काम करायचं होतं, पण तुला चिडचिड करून मी कधीच फेकून दिलं नाही. फक्त 3 वेळेस उठवलं, तुला एवढा राग आला, तू 3-4 वर्षाचा होईपर्यंत सतत मी तुझा त्रास सहन केला, पण या तोंडातून या मनातून कधीच तुला शिवी दिली नाही किंवा तुझ्यावर रागावली नाही. तुला 3 दिवस जर उठवल्यानं 3 वेळेस उठवल्यावर एवढा राग आला तर विचार कर बाळा, तू मला एवढे वर्ष जागून काढले, मला तुझा किती राग यायला पाहिजे होता, पण मला तुझा राग आला नाही. आणि तू म्हणतोस तुला आई वडिलांचे उपकार फेडायचे. बाळा अजून याच्या पुढे जाऊन बोलतो, आई जेव्हा तू लहान होतास सतत सू करायचास आणि आधीच्या काळी एवढी श्रीमंती नव्हती किंवा एवढं काही साधनही नव्हते. आईला गोधडी होती झोपायला, बाळ झालं म्हणजे तिला गोधडी झोपायला द्यायचे, कारण गादी सुनं खराब होऊ नये म्हणून. थंडीमध्ये गोधडी थंडी पडते, त्या गोधडीवर तू झोपायचास, तिकडून सू करायचास. जेव्हा तू सू करायचास ना बाळा, तेव्हा तुझ्या झोपेमध्ये डिस्टर्ब होऊ नये म्हणून जिकडून ओलं होतं त्या तुझ्या सू केलेल्या जागेवर मी झोपत होती आणि तुझ्या माझ्या कोरड्या जागेवर तुला टाकत होती. अशा प्रकारे तू रात्रभर किती वेळेस सू केलं तरी मी तुला रात्रभर तुझ्या सू केलेल्या, आज तुला नुसतं पाणी सांडलेल्या जागेवर झोपणं होत नाही, तू सू केलेल्या वासांच्या गोधड्यावर सुद्धा मी झोपली, पण शब्दात कधी तोंडातून तुझ्यासाठी वाईट काढला नाही. आणि एवढं करून सुद्धा मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो आणि तुला एवढे करून एका दिवसामध्ये माझे उपकार फेडायचे कसं शक्य आहे. म्हणून
अशा प्रकारे म्हणतात आईचं आणि वडिलांचं या जीवनामध्ये एवढं महत्त्व आहे महाराज. 2 शब्द फक्त त्यांच्याबद्दल आले आणि प्रत्येक महिलेच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा सुरू झाल्या. कारण आई म्हणजे कोण आणि वडील म्हणजे कोण हे एका महिलेशिवाय एवढं कोणी समजू शकत नाही. आणि म्हणून म्हणतात की आपल्या आई वडिलांचं जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. आता बघा, आई तरी प्रत्येकाला कळाली हो, वडील प्रत्येकाला कळाले नाही. कारण आईचं प्रेम हे दिसतंय, वडिलांचं प्रेम हे दिसतं नाही. येताना जे टोल नाके असतात ना त्याच्यावर बघते मी म्हातारे व्यक्ती काही माझ्या वडिलांच्या वयीचे व्यक्ती काही हातामध्ये फ्रूट्स घेतात आणि फिरतात. फ्रूट घ्या ना, फ्रूट घ्या ना, फ्रूट घ्या ना. कशासाठी? माझ्या मुलाचं पुढचं येणारं जीवन हे सुरक्षित झालं याच्यासाठी. आणि खुशाल मुलं मोठे झाल्यानंतर विचारतात, हो तुम्ही काय केलं आमच्यासाठी? आपलं जीवन सुखमय व्हावं यासाठी आई वडील स्वतः रात्रंदिवस झटत असतात. आणि त्याच मुलाबाळांना मोठं झाल्याच्या नंतर आई वडिलांची थोडी सुद्धा किमया येत नाही. यापेक्षा खंताची गोष्ट अजून तरी काय असणार महाराज. आणि म्हणून म्हणतात या जगामध्ये बघा भरपूर आपल्यावर प्रेम करणारे लोक असतील, पण त्यांचं प्रेम काहीतरी स्वार्थाशी जुडून आहे. तुम्ही बघा ना, पैशावाला मुलगा नसेल तर मुलगी लग्नाला होकार देणार नाही, आणि पैशावाला असेल तर होकार देणार. लग्न झाल्याच्या नंतर प्रेम करते, म्हणजे हा आता माझा जीवनसाथी आहे, हा माझी सुरक्षा करतोय. यामुळे असलेलं पत्नीचं प्रेम. दिसायला सुंदर असेल तर पत्नीवर प्रेम येते, साथ देणारी असेल तर पत्नीवर प्रेम करते, म्हणजे ती माझी जीवन संगिनी आहे म्हणून झालेलं प्रेम. पण आई वडिलांचं प्रेम कसं आहे? तुम्ही द्वेष करा, तुम्ही त्यांचा लाड करा, तुम्ही त्यांच्या कर्तव्याची जाण ठेवा नका ठेवू, तरी सुद्धा आपल्यावर नितांत प्रेम करणारे, निस्वार्थ प्रेम करणारे या जगाच्या पाठीवर कोणी असेल तर फक्त आणि फक्त आपले आई वडील आहेत, दुसरं कोणीही नाही. आणि म्हणून म्हटलं जातं की संत सुद्धा म्हणतात मायबाप म्हणजे कोण? मायबाप एक केवळ कासे त्याने न जावे तीर्थासी. एखादा व्यक्ती त्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी काय करायचंय? घर बसल्या आपल्या आई वडिलांची सेवा करा. तुका म्हणे मायबाप हे अवघी देवाची स्वरूप आहे. मायबाप हेच भगवंताचं स्वरूप आहे हे आपल्याला आपल्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आपल्या आई वडिलांमध्ये जर मायबाप, आपल्या आई वडिलांमध्ये आपल्या मायबापांमध्ये जर देव दिसत नसेल, अख्खं जग शोधलं तरी तुम्हाला देव या जगात कुठंच सापडणार नाही. आता बघा ना, कुणी केलं होतं? मायबापांची भक्ती केल्यानंतर खरंच देव प्राप्त होतो का? कारण 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तरी आधी आपल्या डोक्यात प्रश्न काय होतो? कुणी केलं होतं? त्याचं सक्सेस झालं का? समजा इथं नवीन कारखाना आला ऊसाचा, तुम्ही तिथं ऊस देणार का? नाही. आधी काय करणार? कुणी दिला का रे बाबा, तुला फायदा झाला का? तुला झाला असेल तरच मी करणार, तुला झाला नसेल तर मी करणार नाही. आपला जुना आहे तोच बरा आहे, बरोबर ना? मग आई वडिलांची सेवा करायची, तर आई वडिलांची सेवा करून कुणाला प्राप्त झाली का भक्ती? भगवंत प्राप्त झाले का? हो, तरच तुम्ही करणार, बरोबर ना? तर तुका म्हणे मायबापे अवघी देवाचे स्वरूप हे तर संतांनी सांगितलेलं आहे. मग कुणी केलं? पुंडलिके काय केले, बरोबर ना? परब्रह्म उभे केले. पुंडलिक, भक्त पुंडलिक, आज महाराष्ट्राचा आराध्य दैवत भगवंत पांडुरंग विठ्ठीवर उभे आहेत. कारण काय? आई वडिलांची सेवा. पुंडलिकानं कोणतं व्रत नियम केलं का? अजिबात नाही. आता बऱ्याच जणांना वाटत असेल मी आतापर्यंत सेवा केली नाही आणि आता केल्याच्या नंतर होईल का? मी घरी गेल्याच्या नंतर मला फार एक गोष्ट आवडली. सतीशदांच्या घरी गेल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी मायबापांना पाहुणे आले की बाहेर निघू देत नाही. ते म्हणतात तुम्ही मधात बाहेर जा, पाहुणे आलेले तुम्ही काय भस्कन बोलशाल, तुम्ही बाहेर जा. आणि त्यांनी आपल्या आईला बोलवलं, आमच्या समोर तिथं बसायला लावलं. आई तुझा समोर सेफेअर जाऊन बस. एवढंच आई वडिलांना आपल्या मुलांकडून पाहिजे महाराज. एवढं मिळाल्याच्या नंतर अख्ख्या स्वर्गाचं सुख मायबापाला मिळालं. आणि एक गोष्ट सांगू, आपल्या आई वडिलांच्या आयुष्यात कधीच लाज वाटू द्यायची नाही. एक हॉटेल होतं बघा, त्या हॉटेलमध्ये एक जोडपं गेलं आणि जोडपं गेल्याच्या नंतर आई वडील होते, आई वडील सोबत नेले. आता वडील थोडे म्हातारे झाले होते आणि म्हाताऱ्या व्यक्तींचा हात डायरेक्ट खाताना जात नाही, त्यांचा हात थोडा चळचळ कापतोय. आणि हॉटेलमध्ये चमच्यानं खात असताना तो वडील म्हणाले, बाबा मी हातानं खाऊ का? आता मुलगा म्हणाला, एवढं ब्रँडेड हॉटेल आहे, इथं हातानं खाऊन मला लाज आणू नका, चुपचाप चमच्यानं खा. आता वडील म्हणाले, बाबा माझा हात
खा, कमी खा, पण चमच्यानंच खा. आता वडिलांनी चमचा उचलला, हात हात हलू लागला आणि जसजसं खा लागले अर्ध अंगावर पडायचे, अर्ध खाली सांडायचे, थोडंच तोंडामध्ये जायचे. आता आजूबाजूची लोक त्यांना पाहू लागली आणि हसू लागली. एवढ्यामध्ये तो मुलगा म्हणाला, बाबा एक काम करा, तुम्हाला मी तर आणून सगळ्यात मोठी चूक केली, मला लाज वाटली, तुम्ही एकही घास खायचा नाही, घरी गेल्यावर तुम्हाला काय खायचं ते खा, इथं खायचं नाही. एवढ्यामध्ये त्यांच्या साईडला सुद्धा एक म्हातारच असं जोडपं होतं आणि तो व्यक्ती आपल्या दुसरा जो व्यक्ती होता तो आपल्या आई वडिलांना खाऊ घालत होता, चमच्यानं सांडत होतं, पण तरी सुद्धा तो त्यांच्यावर रागवत नव्हता, उलट तो साफ करून देत होता. आणि त्यांच्याकडे पाहून हा मुलगा काय म्हणाला, हा किती डाऊन मार्केट आहे, स्वतःच्या मायबापाला घेऊन आलाय, असा इथं सगळा घाण करतोय, तुमच्यासारख्यांनी हॉटेलमध्ये येऊ नये. एवढ्यामध्ये एक वेटर आला आणि तो वेटर त्याला सांगितलाय, ज्यांच्याबद्दल बोलताय तो या हॉटेलचा मालक आहे, ज्यांच्याबद्दल बोलताय ते हॉटेलचा मालक आहे आणि जे खाऊ घालत आहे ते त्यांचे मायबाप आहेत. तेव्हा तो व्यक्ती तिथं गेला आणि त्यांना म्हणू लागला, सर मला माफ करा, माझ्याकडे तुमची एवढी संपत्ती नाही, पण माझे वडील जेव्हा खाली सांडत होते तेव्हा मला लाज वाटली, पण तुम्हाला लाज वाटत नाही, तुमचे त्यांच्या अंगावर सांडते, तुम्ही उलट एवढ्या शांततेनं साफ करून देत आहे, त्यांना खाऊ घालत आहे, एवढी सहनशीलता कशा प्रकारे तुम्ही आणली. यावर तो हॉटेलचा मालक म्हणाला, ऐका, जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझा आपण जन्मताच खायचं शिकलो नाही. लहान लेकरं खाताना कशी खातात, सगळ्या अंगावर सांडून घेतात. आणि त्यांनी दाखवले, तुमचा मुलगा बघा, इकडे तुमचे वडील आहेत, तिकडे तुमचा मुलगा आहे, तुमच्या वडिलांचं वय एवढं जास्त आहे की त्यांना खाता येत नाही, तुमच्या मुलांचं वय एवढं कमी आहे की त्याला सुद्धा खाता येत नाही. तुम्ही तुमच्या वडिलांवर रागवत आहे पण मुलावर रागवत नाही. धिंगाणे दोघं जण करतायत, घाण दोघांमुळे पण होत आहे, पण तुम्ही वडिलांवर रागवत आहे, मुलावर नाही. आणि अशा प्रकारे आपण काही पोटातूनच खायचं शिकलो नाही. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्या अशा चुका सहन केल्या, आपल्याला आपली लाज वाटून घेतली नाही. आणि ज्या व्यक्तीला आपल्या आई वडिलांची लाज वाटते त्या व्यक्तीसारखं या जगामध्ये अभाग्य दुसरं कोणीही नाही. म्हणून आपल्या आई वडिलांवर कधीच लाज वाटायची नसते. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जा, सांगते का हाताने साफ करून द्या महाराज. यामुळं लोक तुम्हाला आदर्शाच्या नजरेनं पाहतील आणि जो व्यक्ती आदर्शाच्या नजरेनं पाहणार नाही तो स्वतःच चांगला नाही, जो स्वतः चांगला नाही तो लोकांना चांगल्या नजरेनं कधीच पाहू शकत नाही. म्हणून आपल्या आई वडिलांची कधीच लाज वाटू देऊ नाही, कारण आई वडिलांनी एवढं प्रेम या जगात कोणीच करत नाही. आता भक्त पुंडलिकाचा विषय चालू होता. भक्त पुंडलिकाने काय केलं, कोणता व्रत नाही, कोणता नियम नाही, काहीही नाही, फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली. आपल्या आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर साक्षात परब्रह्म त्यांच्या दारामध्ये उभे राहिले. जेव्हा भगवंत त्यांच्या दारामध्ये उभे राहतात, आपल्या आई वडिलांची सेवा एवढी मनोभावे करत होते की भगवंताला सुद्धा त्यांनी म्हणतात, हे घ्या वीट, या विटीवर थोडा वेळ उभं राहा, मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे. आणि यामुळे भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झाले, काय की मी आलो, भगवंत आलोय, तू माझ्यापाशी येऊन काहीही मागू शकत होता, पण तरी सुद्धा आई वडिलांबद्दल एवढं प्रेम तुमच्या मनामध्ये आहे. साक्षात भगवंताला सुद्धा वाट पाहण्याची थांबितली. आणि साक्षात भगवंत सुद्धा ज्यांची वाट पाहतात ते फक्त एकच आहे, जे आपल्या आई वडिलांची मनाभावातून सेवा करतात. आणि म्हणून म्हणतात आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. आता आई वडील म्हणजे कोण हे कळालं सर्वांना. ऐसी कळवड्याची याती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाविना आपल्यावर प्रेम करणे या जगात एकमेव आहे, ते म्हणजे आपले आई आणि वडील. आता आई वडील म्हणजे कोण हे कळले, पण आई वडिलांसारखं संतांनी असं काय केलं जे संतांनी मायबापाची उपमा दिली. कारण संत तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये काय म्हणाले, तुम्ही संत माय बाप, मायबापांची उपमा दिली. आता मायबाप म्हणजे कोण कळले, पण एवढं संतांनी असं काय केलंय की संतांना त्यांनी मायबापाची उपमा दिलेली आहे. तर बघा, जेव्हा गीता ज्ञान अर्जुनाला भगवंत देत होते तेव्हा भगवंतांनी म्हटलेला एक श्लोक आहे, कोणता, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय च साधूनां विनाशाय च दुष्कृतां. विनाशाय च दुष्कृतां. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल तेव्हा तेव्हा त्यांनी अवतार घेणार. कशासाठी, विनाशाय च दुष्कृतां. दुष्ट व्यक्तींचा विनाश करण्यासाठी भगवंत म्हणतात मी जन्म घेणार. पण संत या पुढे जाऊन बोलतात, देवा
त्या दृष्टाचा विनाश करू नको रे. तो व्यक्ती चांगला आहे, तुझ्या मायेच्या आवरणामुळं त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. मग एक काम कर, जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर मिरती वाढो. जे खळ वाईट प्रवृत्तीचे जे लोक आहेत ना देवा, त्यांना मारू नको, त्यांच्यामधलं वाईटत्वाचा नाश कर, त्यांचा नाश करू नको. बघा, या जगामध्ये, या समाजाने संत ज्ञानेश्वर माऊलींना द्यावा असा कोणताही त्रास सोडलेला नाही. पण एवढा त्रास देऊन सुद्धा संत ज्ञानेश्वर माऊली जेव्हा पसायदान मागायची वेळ आली, संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं का, यानं मला त्रास दिला देवा, त्याचं मंगळ होऊ दे. मागितलं का नाही. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर मिरती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्य पाहो. आणि एवढी जेव्हा मागणं सुद्धा मागायचं असेल तर काय मागतात, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी. ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा मारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकाचे नामा म्हणे तया असावे कल्याण ज्यामुखी दान. पांडुरंग, ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे त्यांचं कल्याण होऊ दे देवा. जी लोक भगवंताच्या नामाला जात नाही त्या लोकांना तुझ्या नामाला लागू दे देवा. लोकांची ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, जी लोक वाईट मार्गावर गेली, त्या लोकांचा नाश करू नको, त्याच्या वाईट बुद्धीचा तू नाश कर. ही मागणं संतांनी भगवंताकडे केलेलं आहे आणि संतांना नको तो त्रास आपल्याच समाजाने दिलेला आहे. पण तरी सुद्धा संतांनी आपल्यासाठी वाईट काही मागितलं नाही. संत फक्त एकच म्हणतात, देवा त्यांचं कल्याण होऊ दे. आणि म्हणून प्रेम द्या हा जो विषय आहे, हा जगापुढं जो लागू होतो तो मायबाप आणि संतांपुढं लागू होत नाही. म्हणून महाराज म्हणतात, माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू. आता कीर्ती वाढण्यासाठी असं त्यांनी काय केले तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी म्हणतात, अवतार तुम धरा या कारण धरा या जनजड जीव. आपल्यासारख्या साधारण मनुष्याचा पहिला चरण लक्षात आलं ना, अभंग लक्षात येणं महत्वाचं आहे. पहिलं चरण लक्षात आलं ना, हा का मायबापाची उपमा दिली लक्षात आले. हा पुढं त्यांनी म्हणतात, एवढी कीर्ती काय, कशासाठी त्यांनी अवतार घेतलाय तर अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. आपल्यासारख्या साधारण मनुष्याचं जीवन सुद्धा उद्धरून जावं यासाठी संतांनी अवतार धारण केलेले. आता आपल्यासारख्यांसाठी काय कार्य केले तर बघा, आपल्यासारखा साधारण मनुष्य हा भक्ती मार्गामध्ये यावा यासाठी त्यांनी भक्ती सोपी करून दाखवली. बघा, बाकीच्या युगांमध्ये संत म्हणतात, या कलियुगामध्ये भक्तीची जे साधनं आधी जे सांगितले हे करणं अवघड आहे, बरोबर ना. व्रत तप नियम हे करणं या कलियुगामध्ये फार अवघड आहे. हा प्रत्येक व्यक्तीला सहजासहजी होऊ शकत नाही आणि संसार सोडून कुणाला जाऊ वाटत नाही. मग संतांनी एवढा सोपा मार्ग करून दाखवलाय. कलियुगात काय सोपा मार्ग भक्तीचा करून दाखवलाय. न लगती साह्यास जावे वनांतरा सुखे तो हरा नारायण. काय करायचंय, सोपेवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सगळ्यात सोपं भक्ती मार्ग त्यांनी सांगितले. पुढं आपलं शास्त्र सुद्धा तेच सांगते महाराज, कलियुगामध्ये सगळ्यात सोपी भक्ती बाकीच्या युगांपेक्षा. काय, यत्फल नास्ति तपसा ना योगेना समाधेन तत्फल लभेत सम्यक लवकेशव कीर्तनात. जे फळ बाकीच्या युगांमध्ये योग साधना तप तपस्या कशानेही मिळत नव्हतं, ते फळ कलियुगामध्ये फक्त कशाने मिळते, केशव कीर्तनामध्ये मिळते. म्हणून म्हणतात, कलियुग माझे करावे कीर्तन. बरं, हे कीर्तन किती सोपं आहे, एवढं सोपं आहे. बैसलिया ठाई म्हणतात राम राम, काय होय श्रमायचे सांगा. सर्वांनी मिळून बोला बरं, जय श्रीराम. तुमच्यापेक्षा माझा आवाज मोठा निघाला हो, थोडं मोठ्यानं बोला की. माय हा पुरुष वर्ग, तुम्हाला तुमच्या मोबाईलची शपथ आहे म्हणून थोडं मोठ्यानं सर्वांचा आवाज, जय श्रीराम. याला म्हणतात आवाज. आता जेवण प्रत्येकानं केलं, एक घास तरी जिरला का नाव घेतल्यावर, जिरला का. किती सोपं नाव घेणं. बैसली या ठाई म्हणता राम राम, काय होय श्रमाचे सांगा. काहीही श्रम लागत नाही. बरं, सोपं एवढं आहे, बसल्या ठिकाणी म्हणा. सोपं एवढं असून याची ताकद किती आहे महाराज. चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18 पुराण हरिशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळ्यांचं सार म्हणजे एक हरिनाम. एवढी ताकद या नावामध्ये आहे. सोपं एवढं की बसल्या ठिकाणी घ्या, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. न लगती सायाचं, कुठं काही सोडून जायची गरज नाही. ठाईच वैसोनी करा एकची तावडी अनंत आळवा. मंत्र दिलाय कोणता, राम म्हणा, कृष्ण राम म्हणा, हरी विठ्ठल केशवा, कोणताही मंत्र घ्या, त्या मंत्राचा सतत जाप करायचंय. जे काम करायला ते करत करत करायचंय. एवढं सोपं आहे आणि ताकद एवढी. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सार काय.
एक हरिनाम, एवढी ताकद या नामामध्ये आहे. हा सगळ्यात सोपा मार्ग संतांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. आपली चालू असलेली भक्ती कशी असते महाराज, तुम्हाला मी आपली भक्ती सांगते बघ. समजा भैरवनाथाचा वार आला म्हणजे भैरवनाथाची भक्ती सुरू. त्यामध्ये सोमवार आला म्हणजे कुणाची भक्ती, स्वर द्या. सोमवार आला म्हणजे कुणाची भक्ती, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला देवाची, आवड तुला देवाची, देवीचा पानाची, हे भोळ्या शंकरा, भैरवनाथाचा वार आला म्हणजे भैरवनाथाची भक्ती सुरू. सोमवाराला म्हणजे महादेवाची भक्ती सुरू. बाकीचे देव बाजूला. याच्यामध्ये पांडुरंगाचा वार आला म्हणजे ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे माऊली, निभळावली करा, निभळावली अशामध्ये गणपती बाप्पाचा वार आला म्हणजे कुणाची भक्ती, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांचा ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, गणपती बाप्पाचा वार आला म्हणजे आपली भक्ती कुणाची, अशी चिक्क मोत्याची माळ होती गाती सतोडाची, चिक्क मोत्याची माळ होती गाती सतोडाची, तसा गणपतीचा मोठा चौरंगी आला बाबा, गणपतीचा मोठा चौरंगी आला बाबा. गणपती बाप्पाचा वारला, संकष्ट चतुर्थी आली म्हणजे गणपती बाप्पाचे भजन भक्ती सुरू. बाकीचे देव बाजूला. याच्यामध्ये मारुती रायाचा वार आला म्हणजे की जो केसरी के लाल मेरा. 2 मिनिट सर्वांच्या हातवर, हा इकडे पण हातवर. मला सांगा कुणा कुणाला भजन माहित आहे, कुणा कुणाला भजन माहित आहे, सर्वांनाच माहित आहे ना, तुम्हाला माहित आहे ना, हा सर्वांनी मिळून म्हणायचे. मी पुढे म्हणणार, माझ्या मागून तुम्ही म्हणायचा. हा वाद्य शांत, टाळ शांत, फक्त पब्लिक हातवर, करा की वर, देवाला म्हणा धन्यवाद, तुला दोन्ही हातवर, हा टाळ करी हातवर, टाळी वाजून, हा बोला की जो केसरी के लाल मेरा, कि जो केसरी के लाल मेरा, हो मेरे राम जी से कह देना, आवाज, मेरे राम जी से कह देना, मैं राम संग जपता तुम्हारा सदा, कि जो केसरी के लाल मेरा, हो मेरे राम जी से कह देना, आवाज मोटा, मेरे राम जी से कह देना, मैं राम संग जपता तुम्हारा सदा।
होता शेवाळ. असं मारुती रायाला म्हणजे मारुती रायाचे भजन सुरू, बाकीचे देव बाजूला. यामध्ये कुलदैवत खंडोबाचा वार आला म्हणजे या खंडोबा रायाचा, या खंडोबा रायाचा येरवाय लागला विषय नाही, परंतु हा आनंद 20-25 वर्षाच्या मुलाच्या तोंडावर कधीच पाहायला मिळत. ते 12 महिने तोंडावर बाराच. कारण काय ऐकतात काय, अच्छा सिल्ला दिया तूने, अजून दुसरे गाणे हम तेरे बिना अब रे नाही सकते. 12 महिने रडापडीचे गाणे ऐकत. फक्त 2 महिने त्यांनी ऐकण्याच्या पद्धती बदला. 2 महिने वारकरी संप्रदायाच्या मागे लागाव. 2 महिने वारकरी संप्रदायामधले अभंग गीत वाचा. आखांड वर्षभर डिप्रेशन मध्ये असलेला 2 मिनिटांमध्ये शहाणा नाही झाला तर बरं. आनंद बाळग, हा आनंद जो दुसरा कुठेही आपल्याला मिळणार नाही. म्हणून हा आनंद देणारे कोण आहेत? संत आहेत. मग संतांनी आपल्यासाठी काय केले? आपली भक्तीचे प्रकार कसे झाले? वारानुसार भक्ती. कपडे बदलल्यासारखे देव बदलतोय आपण, बरोबर ना? संत काय म्हणतात? असं करू नका, बाकीच्या देवांना मानू नका असा विषय नाही, परंतु एक कोणतं तरी नाम, एक तत्व नाम दृढ करायचं आहे. आज याचं उद्या त्याचं, परवा त्याचं, परवा त्याचं, परवा त्याचं, असं करायचं नाही. जरी भगवंत सगळे एक असले, कारण दिसताना जरी भगवंत वेगवेगळे दिसले असले तरी सुद्धा सगळे, आता भैरवनाथजींना शिवजींचाच अवतार मांडलेला आहे म्हणून दिसताना जरी वेगवेगळे असले, फक्त त्यांचे अवतार हे वेगवेगळे त्यांनी धरलेले आहे. आता अवतार कशा प्रकारे आपण समजून घेतो बघा. एखादा हिरो आहे, एखादा हिरो आहे, त्या हिरोने वेगवेगळे पिक्चर काढलेले. प्रत्येक पिक्चर मध्ये एकच नाव आहे का त्याचं? नाही. हा पिक्चर मध्ये दुसरं, तिसऱ्या पिक्चर मध्ये तिसरं, चौथ्या पिक्चर मध्ये चौथं. जरी त्यांचे वेगवेगळे नाव असले तरी त्याचं रूप किती आहे? एकच आहे. त्याचं खरं नाव तेच आहे. मग जरी आपल्याला दिसताना भगवंताचे वेगवेगळे अवतार हे एका पिक्चर सारखंच पकडा ना. ज्या भक्ताने भगवंताला ज्या रूपामध्ये आवाज दिला, भगवंताने त्याच रूपामध्ये त्या भक्ताला दर्शन दिलेले. आणि यामुळं आपल्या समाजामध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला जास्त देव पाहायचे का पाहायला मिळतात याचं कारण सांगते बघा. आता भगवान श्रीकृष्ण यांची तुम्ही भक्ती करत आहेत. भगवान श्रीकृष्णाचे किती रूप आहेत? बालरूप. जर तुम्ही बालगोपालाला आठवण करत असाल, भगवंत तुम्हाला बालगोपालच्याच रूपामध्ये दर्शन देते. जर तुम्ही द्वारकेच्या राजाला आठवण करत असाल तर तुम्हाला द्वारकेचे राजेच भेट द्यायला येतील. अशा प्रकारे ज्या रूपामध्ये तुम्ही बोलवले त्याच रूपामध्ये भगवंत येतात. आणि यामुळं ज्याच्यावर तुम्ही भाव ठेवला तशा प्रकारे भगवंत प्रकट झाले. आणि म्हणून दिसताना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप जास्त देवी देवता आपल्याला दिसतात. परंतु एकच, जसं सूर्यप्रकाश एकच सहस्ररश्मी सूर्य आहे, त्याची किरण आमच्या जिल्ह्यात वेगळी आहे, तुमच्या जिल्ह्यात वेगळी आहे, पुढच्या जिल्ह्यात वेगळी आहे. परंतु येणारी ऊर्जा, हे किरण येणाऱ्या कुठून आहेत?
एका सूर्यापासूनच आहेत. मग अशा प्रकारे दिसताना जरी वेगवेगळी किरणं भगवंताचे अवतार दिसले असतील तरी भगवंत हे एकच आहेत. आणि म्हणून कोणतंही एक तत्वनाम, एक कोणतंही नाम मनातून धरा, सगळ्या देवांना म्हणा, देव सगळेच खरे आहेत आणि सगळे एकच आहे. पण मनातून भक्ती करताना कोणत्या तरी एकाची भक्ती आपण मनामधून करायची आहे. म्हणून संतांनी हे आपल्याला सांगितले सोपं की एकाचं कोणतरी तरी घ्या आणि नामस्मरण करत बसायचे, दुसरं काही करायची गरज नाही. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, भगवंत घर बसल्या आपल्याला या कलियुगामध्ये सुद्धा भक्ती भेट देतील. मग हे सांगितले कोण, कशासाठी? उद्धराया जन जडदेव, आपल्यासारख्या साधारण मनुष्याचं जीवन उद्धरून जावं यासाठी संतांनी हे आपल्याला शिकवण दिली आहे की कशा प्रकारे भक्ती आपण करायला पाहिजे. पुढं अजून कशासाठी त्यांनी अवतार धारण केलेले आहे तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितले वाढाव्या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. आपल्या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये सुख भक्ती भाव धर्म हे सर्व वाढावं यासाठी सुद्धा भगवंताने अवतार धारण केले. एकदा सर्वांनी नामस्मरण करायचे, नंतर 3रं चरण सोडूया. विठोबा रखुमाई तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कर्ण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. प्रथम चरणामध्ये त्यांनी संतांना आईवडील यांची उपमा दिलेली. 2ऱ्या चरणामध्ये त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे, कशासाठी अवतार धारण केले आहे की आपल्यासारख्या साधारण मनुष्याचं जीवन उद्धरून जावं यासाठी भक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे सोपे उपदेश त्यांनी केले जे आपल्याला संसार न सोडता सुद्धा आपण करू शकतो. पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये त्यांनी म्हणतात वाढावया आपल्या जीवनामध्ये काय, सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम, भगवंताचं नाम वाढण्यासाठी, आपल्या कुळामध्ये भगवंताचं नाम वाढण्यासाठी सुख भक्ती भाव धर्म हे सगळं वाढण्यासाठी संतांनी अवतार घेतलेला आहे. आता सुख वाढण्यासाठी संतांनी काय केलेलं आहे तर बघा, सुरुवातीला सुखाची आपण व्याख्या बघूया. आजच्या या जीवनामध्ये सुख आपल्याला पाहायला मिळत नाही, याचं एकमेव कारण नको त्या ठिकाणी सुख आपण शोधत आहोत. संत म्हणतात सुख कुठे, तुका म्हणे तया सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची. ज्याच्या चित्तामध्ये समाधान आहे त्याच्या एवढं सुख या जगात दुसरं कुणीही नाही. आणि समाधानच नसेल तर त्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी असू द्या, किती पैसा असू द्या, तरी सुद्धा त्याला सुख मिळू शकत नाही. कारण समाधान नसेल तर सुख तिथं मिळू शकणार नाही. आणि दुसरा विषय म्हणजे संसारामध्ये सुख किती शोधलं तरी आपल्याला पूर्णतः संसारात सुख मिळणार नाही. उदाहरण घ्यायचं असेल तर संतांनी सांगितले दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे येते. जो देखे सो जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया जो देखे सो दुखिया बाबा. एवढे जण इथं आपण उपस्थित आहे, ते लग्न कुणा कुणाचं हातवर करा बरं. सतीश भैया हे बाकीचे काय बाल ब्रह्मचारी आहेत का, लग्न नाही झाले कोणाचे, हात कामवर करणं गेले. इकडे भांगात कुंकू माझ्या नावचं भरलंय का ते, लग्न कुणा झालं माय, इकडं लग्नाला शब्द दुसरा आहे का, व्याह विवाह शादी मॅरेज. ओके अजून एक डेमो दाखवू का, ते म्हणतात ना त्यात स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं. बाबा यांना किती टेन्शन आले त्यांना आठवण आली लग्नाची आणि यांना आठवण आली यांच्या बरबादीची. असो ते म्हणत असेल जाने दो दीदी जले पर नमक मत छिडकिये. झालं ते झालं. कारण सुख कुठं शोधतोय आपण, संसारामध्ये. संसारात सुख आहे का, आपण संसारात आलो लग्न केलं पण केलं का म्हणलं तर कोणी हात वर करायला सुद्धा तयार, एवढं टेन्शन आपल्याला आहे. बरं हा आपला विषय नाही. इथं संसारामध्ये जो आहे तो इथं बिना लग्नाचं तरी सुखी आहे का, लग्न झालेला तरी सुखी आहे का. इथं जेवढ्यांचं लग्न झाले, लग्न झालं सुखी आहे, हात वर करा बरं कोण आहे. म्हणजे सतीश भैया तुम्ही पण सुखी नाही का, तुम्ही पण नाही का, दुःखीच का. बरं आता तुम्हाला कळाल तुम्ही दुःखी आहे संसारात, कळला कळला. कीर्तन झाल्यावर घरी जाशाल का संन्यास घ्यायला जाशाल, कळतोय दुःखी आहे पण याच्यामध्येच राहतोय. असं सोडा, संतांनी सुद्धा सांगितलेलं नाही. पण सुख आपल्याला इथं मिळू शकत नाही, कारण या संसारामध्ये वाटतंय सुखी आहे पण कोणीही नाही. ज्याचं दुःख त्याला माहित आहे महाराज. दिसताना सर्वांच्या चेहऱ्यावर इथं आनंद आहे,
प्रत्येकाला वाटतं तो किती सुखी आहे, तो किती सुखी आहे, पण ज्याच्या त्याच्या मनातले घाव ज्याला त्यालाच माहीत आहे. तोंडावरून सुखी दिसला म्हणजे मनातून सुखी आहे असं होत नाही, कारण कोणाला किती मनामध्ये दुःख आहे हे ज्याचं त्यालाच माहीत असतं. म्हणून अशा प्रकारे, परंतु इथं सुखाच्या प्राप्तीसाठी सगळेच, आता तुम्ही लग्न झालं का म्हटलं तर हात वर केला नाही, बरं लग्न करून सुखी आहे का म्हटलं तरी सुद्धा हात वर केला नाही. तर बिना लग्नाचे कोण कोण आहेत, तुम्ही अनुभव घ्या. हा, आपल्याकडे बघू नका, आपलंही झालं नाही आज. आणि तुमच्याकडे पाहून तर माझा दूरदूरचाही विचार नाही. तुमच्याकडे पाहून मला वाटायलंय तुम्हीच सुखी नाही, आम्ही करून तरी काय करावं, नाही का बाळांनो, नाही का. हा, मग आपण सुद्धा करायचं, सगळे भगवे घाला, आपण निघूया असं नाही. तिकडले मागचे सुद्धा युवा वर्ग, नाही का. इथं कसं झालंय, ज्यांचं लग्न झालं ते सुद्धा सुखी नाही, ज्यांचं नाही झालं ते सुद्धा सुखी नाही. ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना वाटतं लग्न झालं ते सुखी आहे. ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना वाटतंय ज्यांचं लग्न झालं ते सुखी आहे, आणि ज्यांचं लग्न झालं त्यांना वाटतंय उग केलं का रे, नाही झालं तेव्हाच मी सुखी होतो. बरोबर ना. मागचे हसले म्हणजे दाल में कुछ काला. हे असं ज्यांचं लग्न झालं नाही ते रोज देवाकडे प्रार्थना करेल, देवा यंदा तरी होऊ दे. बरोबर ना. हे लय हसायला इकड्याला, अजून वेळ आहे तुम्हाला, वय नाही तुमचं. बरोबर ना. ज्यांचं लग्न झालं नाही ती रोज स्वप्नात गाणी म्हणतात, यंदा यावं माझं ना हवं. पुढचं मी म्हणत नाही, उगं दुःख कशाला, नाही का. साजनीच्या वारकऱ्यांचा नादच नाही करायचा. असं ज्यांचं लग्न झालं नाही ते रोज स्वप्नात गाणे म्हणाले, देवा यंदा तरी येऊ दे माझं नाव माझ्या बायकोच्या उगण्यामध्ये, यंदा तरी होऊ दे हात पिवळे. आणि एकदा का लग्न झालं तो व्यक्ती जमिनीवर चालत नाही. तो कुठं असतो, एकदम वरच्या पट्टीत. तो गाणं काय म्हणतो मग, आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं जमाना है. बोला बोला. इथं हसायले समजून घ्यायचं, त्यांचं नवीन नवीन झालेलं आहे. अजून काय भांडण तंटा सुरू झाली नाही, नाही चिल्ली पिल्ली झाली म्हणजे भांडण सुरू. जोपर्यंत चिल्ली पिल्ली होत नाही तोपर्यंत ते सोडून जेवण सुद्धा करणार नाही. एकदा का लग्नाला 1-1.5 वर्ष झालं, चिल्ली पिल्ली झाली, ते व्यक्ती गाणं बदलतो. ते व्यक्ती मग गाणं काय म्हणतो, ये क्या हुआ कैसे हुआ क्यों हुआ. त्याला वाटते उगाच केलं का काय. ते लग्न म्हणजे काय, ते म्हणतात ना, शादी है कुछ तो लड्डू खाए वो भी पछताए और जो ना खाए वो भी पछताए. ज्यांना केलं त्यांना वाटतं उग केलं, आणि ज्यांनी नाही केलं त्यांना वाटतं कधी होईल. वा वा वा. नाही, माझ्याकडे तेवढा अनुभव नाही ना, तुमचंच ऐकावं लागेल मला. हा, अशा प्रकारे इथं संसारामध्ये सुख कुठवर आहे, जोपर्यंत लग्न झालं आणि लग्न नवीन नवीन आहे तोपर्यंत सुख आहे. ते म्हणतात ना, नवी नवी नवरी तवा शौरी वाणी लाज, आता झाली चिलपिल कोंबडी सारखी झुंज, आता फुगडी मी डोळे लावून सांगू शकते झालं तिकडे. हा ना बाबा. फुबाई फू फुगडी फू दमास काय माझा गोविंदा गोविंदा फुबाई फू फुगडी फू दमास काय माझा गोविंदा गोविंदा. काय झालं हसायला, तुमच्या हसण्यामुळे असं झालं की काय बोलले ते सुद्धा लक्षात आलं नाही. तर बघा काय म्हणतात, नवीन नवी नवरी तवा शबरीवाणी लाजत. लाजाळूचं झाड माहिती आहे तुम्हाला. नवीन संसार कसा आहे म्हणतात, त्या लाजाळू नवीन नवरी, नवीन संसारात सुख काय, कारण नवरी फिरून बोलत नाही. नवीन नवरीचा कधी मोठा आवाज ऐकलाय का, ती एकदम हळू बोलते.
ती एकदम नाजूक चालणं बोलणं तिचं असते. म्हणून नवी नवरी तेव्हा शबरीवाणी लाजळूचं झाड माहित आहे ना, लाजळूच्या झाडाला पानाला समोरून जर हात लावला ते एवढं लाजळू असतं, बाकीचे पानं आपोआप मिटून घेतं. मग असं काम कुणाचं असतं? नव्या लग्न झालेल्या नवरीचं. ती कधीच मोठ्यानं बोलत नाही, ती एकदम हळू बोलते. या ना, बसा ना, खा ना. आजोबाला दुखी दिस. माय कुठे बाबू? गेली कुठे? त्याच्यामुळं मी नाही म्हणलं बरं का, आपुली आपण करा. कीर्तन झालं ना, भांडायचं असं ना तिकडं नाव सांगून द्यावं तुम्ही त्यांचं. आणि तू आपल्यावर बोल ना नको, असं कुठं होतो आपण. जे मला माहित आहे ते सांगू नका, विषय सांगा बरा. लाजळूचं झाड. हा, नवीन नवरीचं कार्य कसं असं लाजळूच्या झाडासारखं. ती एकदम मोठ्यानं बोलत, ती एकदम हळू बोलते. हो या ना, हसू नका, मला बोल देता का नाही. ती एकदम हळू बोलते. या ना, बसा ना, हो खा ना, पोहे आणून देऊ. सासूबाईला म्हणते पाया पडते. हा सासूबाई म्हणते अगं सुनबाई. शेजारीला सांगते काय मी सुनेचा आवाज बाई. असा नरड्यातून आवाजच निघाला, नाजूक आवाज, मुंगीचा आवाज मोठा आहे तिच्यापेक्षा. सुनबाईला समजावून सांगते अगं सुनबाई, काय तुझा नाजूक आवाज, काय तुझं नाजूक बोलणं, काय तुझं नाजूक चालणं, थोडं मोठ्यानं बोललं तर. सुनबाई मनातल्या मनात काय म्हणत असलो, थोडं थांबा, करते तुमचाही कार्यक्रम, थोडं धीर धरा, मला थोडं सुमार बघूया कशा प्रकार आहे काय आहे. म्हणून जसं लग्न जुनं झालं तसं त्यांचं बोलणं सुरू. आणि जसं सुनबाईनं घरामध्ये बोलणं सुरू केलं, घरामधल्या सुखाचं वाटुळं झालं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, आता सुनबाई बोलते म्हणजे या चूक सुनबाईचीच असं प्रत्येक वेळी नसते बरं का. लक्षात घ्या, सुनबाई लक्ष्मीच्या पावलानं घरी येते. तिला महाकाली बनवायचं का लक्ष्मी बनवून ठेवायचं हे घरच्यांच्या हातामध्ये, बरोबर ना. हे घरच्यांच्या हातामध्ये आहे. कशा प्रकारे एखादी सुनबाई आहे, एखादी मुलगी आहे, लग्न करून घरी आली, 1, 1.5, 2 वर्ष शांत राहिली आणि 2-3 वर्षानंतर जर तिनं फिरून बोलायला सुरुवात करत असेल तर या चूक घरच्यांची आहे. कारण ती मुलगी शांत राहून थकून गेलेली आहे, तिला बोलायला मजबूर केल्या जात आहे. आणि आल्या जर महाकालीचं रूप घेत असेल तर या चूक सुनबाईचे, तिच्या घरच्यांनी दिलेल्या संस्काराचे. आणि बघा, घरामध्ये सुख शांती ठेवायची असेल संसारामध्ये तर एक करागडे कोणतं, घरामध्ये सुख शांती ठेवायचं असेल सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जसं आपल्याला वाटतं माझी मुलगी लोकांच्या घरी गेल्यानंतर सुखी राहिली पाहिजे, तशीच लोकांची मुलगी आपण घरी आणतो ना तर तिला सुद्धा मुलीसारखं जपायला पाहिजे. आजकाल कसं झालंय तुम्हाला सांगते बघा, प्रत्येक मुलीला वाटतंय माझ्या भावानं माझ्या आई वडिलांचा सांभाळ करावा, पण तिला वाटते माझ्या नवऱ्यानं माझ्या सासू सासऱ्याचं ऐकून राहू. असं कसं चालेल महाराज. प्रत्येक सासूबाईला वाटते, समजा एखादा जावई आहे, सासूबाईचा जावई आहे, तो जर आपल्या मुलीला घरकामात मदत करत असेल तर सासूबाई काय म्हणते, असा जावई प्रत्येकाला मिळो, माझं भाग्य खुललं जे मला असा जावई मिळाला. आणि तोच आपला मुलगा जर आपल्या सुनबाईला घरकामात मदत करत असेल तर सासूबाई काय म्हणते, माझा मुलगा तर बैल माणूस आहे. म्हणजे मुलीला जावई करू लागते तर वा 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 वा, माझा जावई चांगला आहे. आणि सुनबाईला मुलगा करू लागते तर आपण म्हणतो हा तर मूर्ख आहे, हा आल्या बैल झाला. अशा प्रकारे करू नये. बघा, आमच्या घरामध्ये एक संस्कार आहेत. समजा आईची जर तब्येत ठीक नसेल ना तर माझे बाबा उठतात आणि
मायला उठू देत नाहीत कुणीच. मायला म्हणतात तू आराम कर. आमच्या घरामध्ये 3 जण आहेत. माझे आई बाबा शेतामध्ये राहतात, शेतामध्ये घरे, माझे आई बाबा शेतामध्ये राहतात. आम्ही आमच्या लहाने बाबासोबत बाकीच्या सर्व परिवारासोबत घरात राहतो. आणि घरात मी आत्तापर्यंत भांडण कधी अनुभवली नाही. याचं कारण काय, आमच्या घरी हा भेदभाव नाही की मी पुरुष आहे, मी घरचं काम करणार नाही. म्हणजे काय बाबा ते धुणं झाडझूड करत नाहीत. सांगण्याचं तात्पर्य काय की आईची जर तब्येत ठीक नसेल तर आजीचं वय आहे थोडं झालेलं आहे, त्याच्यामुळं आमचे वडील काय म्हणतात, लहाने बाबा ते माय तू झोपून राह, आम्ही आहोत ना, आम्ही आहे तोपर्यंत तुला करायची गरज नाही. आईला पण म्हणतात तब्येत ठीक नाही ना तू झोप. कारण आमच्या घरात सुनबाई बिमार पडली की तू माहेरी जा ही पद्धत नाही. तिचा दवाखानाही तिथंच होतो. आपल्या बाकीच्या घरामध्ये कुठं कुठं पद्धत काय, सुनबाई बिमार पडली चांगली असली का तू ये काम करायला गाढवासारखं, आणि बिमार पडली का तू जाय तुझ्या माहेर, पैसा माहेरचे लावतील, सगळं ते करतील. का, आपण तिला व्याह करून आणलेला आहे ना, तिची जिम्मेदारी आपण घेतलेली आहे ना. मग ती बिमार पडली तर तिची मुलीसारखी सेवा करायला काय हरकत आहे. माझी आजी स्वतः माझ्या आईची, लहान आईची, त्यांची स्वतः त्यांच्या सुनांची सेवा करते. आमच्या घरात जेव्हा आमची आत्या येते तेव्हा आत्या घरात पाय टाकल्याने आमचे आजी आणि आमचे आजोबा आमच्या आत्याला सांगतात. आमच्या आत्या स्वभावाला फार छान आहे, पण तरी सुद्धा शब्दानं वाद होऊ नये. घरात सुनबाई आपल्या मुलीनं पाय टाकला की माझे आजी आजोबा माझ्या आत्याला सांगतात, सुनबाईला नाही. घर त्यांचे बाई, 4 दिवसासाठी आलोय, पाहुणे बनून आलोय, तुला काय लागतंय मला सांग, पण सुनायला काही बोलायचं नाही, त्यांना शब्दानं दुखवायचं नाही. मी एक वेळेस विचारलं, बापू प्रत्येक घरामध्ये मुलीचा जास्त लाड असतो पण तुम्ही सुनांचा जास्त लाड करताय, याचं कारण काय. तेव्हा आमचे आजोबा आम्हाला सांगतात, आपल्या घरामध्ये सुनांचा लाड याच्यासाठी आहे बाई, कारण ती मुलगी कोणाची तरी मुलगी आहे, आपली मुलगी आपण लोकांच्या घरी दिली आणि आपली मुलगी आपली सेवा करते, यात काही नवल नाही. आपला मुलगा आपली सेवा करतो, यात काही नवल नाही. त्या सुनबाईचं आपलं रक्ताचं काहीही नातं नाही, पण तरी सुद्धा ती जर आपल्या घरात येऊन कार्य करत असेल, आपली वंश परंपरा स्वतःचा जीव धोक्यात घालून जर पुढे ढकलत असेल, तर त्या सुनबाईचे उपकार आपल्यावर किती. मग या गोष्टीची जाणीव प्रत्येक सासू सासऱ्यांनी सुद्धा ठेवायला पाहिजे, तेव्हाच घरामध्ये सुख शांती राबवून राहील. जसं आपल्याला वाटते माझ्या मुलीचा नवरा त्यात तिचं ऐकून राहिलं पाहिजे, तसंच आपल्या मुलाला सुद्धा सांगायचंय तिचं ऐकून राह. आमच्या इथं फिरायला जायला असं काही मनाई नाही. समजा जर कुठं जायचं असेल दवाखान्यात वगैरे, तर एकमेकांना म्हणतात तुझी पत्नी आहे ना, चला तुम्ही दोघं जा, थोडंसं फिरून सुद्धा या. म्हणजे काय होतं, एकत्र कुटुंब आहे, आम्ही 16, 17, 18 जण आहे, पण एकमेकांची प्रायव्हसी ही कुणीही घेतलेली नाही आणि त्यामुळे हे एकत्र कुटुंब टिकून राहते. बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब तर आहे, पण त्यांना काय वाटते, त्याला वाटते माझं ऐकून राहावं, त्याला वाटते माझं ऐकून राहावं, त्याला वाटते माझं ऐकून राहावं. म्हणून घरामध्ये शांतता जर टिकून ठेवायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आपला मुलगा आपण कोणातरी, जसं मुलीला आपण देऊन टाकले एका घरी तर आपण तिचा अधिकार सोडून देतो ना. तिला आणायचं असेल तर आपण फोन कोणाला करतो, मुलीला करतो का जावयाला करतो, जावयाला करतो. का, कारण आपण आपली मुलगी कुणाला दिलेली आहे, जावयाला. मग एका सुनबाईला जेव्हा आपण घरी आणायलोय तेव्हा आपण आपला मुलगा कुणाला द्यायलोय, सुनबाईला. मग सुनबाई आपल्यापेक्षा अधिकार जास्त कुणाचा झाला, सुनबाईचा झाला. हा, आणि सुनबाईला सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस सासूबाई बोलत जरी असेल तरी सुद्धा आपली आई बोलल्यानंतर आपण तिला फिरूनच बोलतोय का, नाही ना. आपल्या आईला जसं आपण रागावतोय तशा प्रकारे आपल्या सासूबाईला सुद्धा आपण ठेवायला पाहिजे, कारण आपला पोटचा गोळा त्या आईने आपल्याला प्राण म्हणून दिलेला आहे. म्हणून जशी आपण आपल्या आईची सेवा करतो तशीच आपण आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा, आणि जशी सासा आपल्या मुलीबद्दल विचार करतात तसंच आपल्या सुनांबद्दल सुद्धा करायला पाहिजे. मी तर नेहमी सांगते, आमच्या घरात आम्ही शिकलेलं आहे की घरामधल्या सुनांचा मुलींपेक्षा जास्त लाड झाला पाहिजे. आमच्या घरातही तसंच आहे, जेवढा मुलींचा लाड नाही तेवढा सुनांचा लाड आहे. आणि त्याचमुळं घरामध्ये एकीकरण टिकून राहतं, आणि त्याचमुळं आज एवढ्या आमच्या मोठ्या ताईंचे त्यांचे लग्न झालेले, पण तरी सुद्धा आमचं घर एकत्र कुटुंब टिकू नये याचं कारण फक्त एकच आहे, घरामध्ये कलेश नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र हे प्रत्येकाला दिलेलं आहे, आणि कधी बिमार पडले कोणी काही झालं तर एकमेकांची सेवा करायला सुद्धा प्रत्येक व्यक्ती तयार आहे. आम्ही 7वी 8वी पर्यंत जाऊसोर आम्हाला हे कळत नव्हतं की आमचे वडील हे आहेत का ते. आम्ही काय म्हणायचे, आम्हाला 3 बाबा 3 आई, कुणाला जरी सांगितले का, कारण आमची घरची पद्धतच ती आहे, हा तुझा मुलगा तो तुझा मुलगा, हा विषयच आमच्या घरामध्ये नाही. चल रे तू तुझ्या लेकराचं कर, तू तुझ्या लेकराचं कर, तू तुझ्या लेकराचं नाही. आमच्या जावयांना अजून माहित नव्हतं
या 2-3 वर्षात, हे मागच्या वर्षीपासून थोडंसं माहीत झालंय. आमच्या घरच्या जावयांना अजून माहीत नव्हतं की यांच्यामध्ये सख्खे बहीण भाऊ हे कोण कुणाचे आहेत. आम्ही 7-8 जण जे आहोत. मग हे जर टिकून ठेवायचं असेल तर काय करावं लागते? प्रत्येकाने घरामध्ये समजदारीनं वागायला पाहिजे. आणि सगळ्यात जास्त समजदारीनं कुणी वागायला पाहिजे? मोठ्या व्यक्तीने. एखादी आपली मुलगी आहे, आपण काय म्हणतोय, सध्या ती लहान आहे हो, तिला कळत नाही. मग सुनबाई ही 21-22 वर्षाचीच आहे, 23-24 वर्षाचीच आहे. मग तिच्याकडून म्हाताऱ्या माणसासारख्या आपण कशाला अपेक्षा करायच्या की नाही बा हिनं आल्याला सगळं घरच सांभाळलं पाहिजे, हिनं आल्याला सगळं गणगोतच सांभाळलं पाहिजे. जी मुलगी माहेरी असताना एक स्वतःसाठी भाकर सुद्धा करून खात नाही, ती आल्यानंतर डायरेक्ट घर सांभाळू शकेल का? नाही. मग तिला थोडा वेळ द्या ना. आमची सगळ्यात गरजेची, सगळ्यात लहानी मम्मी आहे, सगळ्यात लहान आहे, म्हणजे आमच्या वयचीच असल्यासारखी आहे. ते 1-2 वर्षाचा काही गॅप असेल. आता आमची आई, त्यांचं वय जास्त आहे परंतु त्यांचं कमी आहे. आता ते जाऊ नये, त्यांच्या मुलीच्याच वयचे, पण तिला जावंसारखं ते कधीच वागवत नाही, त्यांच्या मुलीसारखंच वागवतात. का? कारण मी म्हटलं आई, बाकीच्या घरामध्ये द्वेष करतात जावा जावा की बाई मला हे मिळालं नव्हतं मग तुला मिळालं. मग अशा प्रकारे कसं? तर आमची आई सांगते बाई ती आमच्या मुलीसारखी आहे. आणि आज जर आम्ही तिला इथं सुख दिलं तर उद्या माझ्या मुलींना सुद्धा आमच्या कर्माचं फळ भेटल आणि आमच्या मुलींना सुद्धा त्यांच्या सासरमध्ये सुख भेटल. आणि ही विचारधारणा जेव्हा एका घरामध्ये, कुटुंबामध्ये राहते, तेव्हाच संसारामध्ये आपण सुखी राहू शकतो बरं का. नाहीतर संसारात सुख मिळणारच नाही. मग अशा प्रकारे सुखाची व्याख्या संसारामध्ये काय? समाधान. समाधान ठेवा. माझ्याकडे समाधान आहे, ते आहे समाधान आहे. म्हणून तुका म्हणे त्या सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची आहे. मग हे वाढवण्यासाठी संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे काय? वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. या प्रकारे माणसाचं मन संतुलित असेल तर सात्विक राहील, सात्विक असेल तर भक्ती मार्गाला जाईल, भक्ती मार्गाला गेला तरच तो चांगला भगवंताचं नाम सुद्धा घेऊ शकेल. म्हणून महाराज म्हणतात हे सगळं आपल्याला ज्ञान देणारे कोण आहेत? संत. आणि म्हणून त्यामुळं आपण संतांचे उपकार इथं मानले पाहिजे. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, अजून एक जीवनामध्ये सुख कधी मिळतं? शेवटचे 5 मिनिटं तुमचे घेते. आणि अरे 11 वाजून 10 वाजून 9 मिनिटं, हां आपण कीर्तनच संपूया नाही का, असाही वेळ झालेला आहे. म्हणून शेवटी 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात की वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचार, नाम विठोबाचे. भगवंताचं नाव वाढवण्यासाठी, सुख भक्तिभाव वाढवण्यासाठी संतांनी इथं अवतार धारण केलेला आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाच्या अंगामध्ये कोणता गुण आहे? चंदन. पहिला गोष्ट म्हणजे चंदन थंड आहे, शीतल आहे, हा एक गुण आहे चंदनाच्या अंगात. दुसरा चंदनाच्या अंगातला गुण म्हणजे चंदनाच्या संगतीमध्ये थोडा वेळ जरी राहिला ना तरी सुद्धा त्याचा सुगंध हा आपल्यासोबत नेहमी दरवळत राहतो. मग हाच गुण संतांच्या अंगी आहे. संत याच प्रकारे जीवनामध्ये थोडा वेळ संतांच्या संगतीमध्ये राहा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. एवढं सुख कुठंच नाही जेवढं संतांच्या संगतीमध्ये आहे. आणि संतांची जर संगत जीवनामध्ये आपण ठेवली तर जीवनात एवढं सुख होईल महाराज. आज जे आपण वाईट मार्गावर आपली मुलं बाळं जाताना पाहतो, याचं एकमेव कारण आहे की आपल्या लेकरांची संगत ही संतांची, ग्रंथांची राहिलेली नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज घडले कारण काय? तर म्हणतात माता जिजाई होती शिवाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाई. माझ्या मुली दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज घडतात, आधी माँसाहेब जिजाऊ घडणं तेवढं महत्वाचं आहे. आणि तसे संस्कार आज आपली मुलं बाळं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखी पाहिजे. पण संस्कार लहानपणापासून मोठे होईपर्यंत कोणते देतोय? छत्रपती शिवाजी महाराज लहानाचं मोठं होत असताना गीता, रामायण, महाभारत या कथा ऐकून मोठे झाले. आपली लेकरं काय ऐकून मोठे होतात? तोंडा पुढं मोबाईल. आणि मोबाईलमध्ये आहा टमाटर बडे मजेदार, वा टमाटर बडे मजेदार, बरोबर ना? अजून काय ऐकतात? चीन टबाक डमडम. अजून आपले लेकर काय करतात? सचिन रस प्याय म्हणलं ना, या गोष्टी ऐकू ऐकू मोठी होतात. अजून आपली लेकर आपाचा विषय लई, आपाकडं क्रेडिटचं, आपाचं घरात नाही, आपाचं बाहेर लई, आणि अभंगाचं प्रथम चरण काय आहे? पुढं पाठ माग सपाट. यात चूक कुणाची?
शिकवणाऱ्या मायबापांची, नको ते संस्कार दिल्याच्या नंतर, नको त्या गोष्टी शिकवल्याच्या नंतर आपली लेकरं, मला सांगा लहानाचं मोठं होत असताना लेकरांना जर आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास ऐकून मोठं केलं, इतिहास सांगून मोठं केलं, तर आपली लेकरं क्रांतिकारक घडणार. बरोबर? पळून जाणाऱ्याचे पिक्चर दाखवल्यानंतर आपली लेकरं क्रांतिकारक घडणार का पळून जाणार? पळूनच जाणार. पळून जाणारे पिक्चर दाखवतोय, प्रेमाचे पिक्चर दाखवतोय, आणि मग आपली लेकरं म्हणतात माय बाप जाऊ दे चुलीत, माझं जगलं पाहिजे प्रेम. आणि आजकालच्या प्रेमाची व्याख्या काय हो? आजकालची प्रेम, पहिलं प्रेम ते सात्विक होतं. आजकालचं प्रेम कसं आहे? टुडेज लव्ह लाईक अ ब्लूटूथ डिव्हाइस. खरे ऐकताना वाईट वाटत असेल, आजकालचं प्रेम ब्लूटूथ डिव्हाइस सारखं आहे. बरोबर ना? एक डिस्कनेक्ट झाला का लगेच सर्चिंग फॉर अ न्यू डिव्हाइस. बरोबर ना? आजकालची लेकरं म्हणतात प्यार बार बार हो सकता है, लेकिन बेटा जो बार बार हो सकता है वो प्यार नाही हो सकता. तुम्ही कधी ऐकलं का की गोपींना श्रीकृष्णावर प्रेम झालं, त्याच्यानंतर महादेवावर तरी झालं का? नाही. बरं, श्रीकृष्ण कोणाचे अवतार आहे? शहरी विष्णूचे. शहरी विष्णूंवर तरी झालं का? नाही. आजकालचे लेकरं म्हणतात श्रीकृष्णानं रुक्मिणी सोबत पळून लग्न केलं, मग आम्ही करालो तर मायबाप काहून आडवे येतात? श्रीकृष्ण द्वारकेचे राज्य होते, आपल्याकडे एका गावाचं तरी राज्य आहे का? नाही. आपले स्वतःचे खायचे वांदे, हा आपले स्वतःचे खायचे वांदे, आणि आपण मायबापांना म्हणतो मला ती मुलगी आवडली, मला तिच्यासोबत लग्न करायचं. आता आपणच मायबापाच्या भरोशावर जगायलोय, ते मायबाप तरी कुठपर्यंत आपल्यासाठी दुसऱ्या मुलीला कोण आपल्या भरोशावर कसं आणू देतील महाराज? मग ज्यांना वाटते की मला माझ्या आईवडिलांनी माझ्या मनानं लग्न करू दिलं पाहिजे, त्यांनी स्वतःचं कर्तृत्व असं घडवा, चार चौघामध्ये आपले बापाचे कॉलर टाईट आणि नाक उंची राहिलं पाहिजे. हे प्रत्येक मुलाचं कर्तृत्व आहे. कुणी उठायचं प्रेम करायचं, कुणी उठायचं प्रेम करायचे, काही फायदा होणार नाही. मग छत्रपती शिवरायांनी आपल्याला एक शिकवण दिली, कोणती? आजकालची जी लेकरं ब्रँडच्या मागे लागली, EMI वर साधा फोन घेतात, EMI वर फोन घेतात. शिवाजी महाराज काय म्हणतात? ब्रँड म्हणून ब्रँडच्या मागे लागू नका, फालतू गोष्टीच्या मागे लागू नका. आता बघा, शिवरायांची तलवार कोणत्या ब्रँडची होती? भवानी तलवार. पण जेव्हा भवानी तलवार ब्रँडला नाव नाही, पण जेव्हा ती तलवार बाहेर निघायची काय म्हणतात? जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा ती तलवार बाहेर निघायची, किती मोठा सरदार असू द्या, मोठे मोठे ते सरदार, त्यांनी केले किती ठार. जवानी खाली मर्दानी शिवरायाची तलवार. त्यांनी म्हणाले तो सर्व शांत. सर्वांची टाळी सोबत. जय भवानी बोलूनी उचलले हत्यार, करुणिया करे जना महादेव हर हर. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. छातून पाडिले सर्वांची टाळी. या वा
जन्माला पाहिजे असेल तर तसे संस्कार सुद्धा आपल्याला द्यावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण तर म्हणतात हारा गरजा शिवाजी राजा. आज आपल्याला काय वाटतंय, माझ्या मुलाला जे मला संघर्ष करायला लागला ते माझ्या मुलाला करायला लागू नये, म्हणून आपण आपल्या मुलाबाळांचं जीवन आरामदायी बनवले. बाबा मी कष्ट करणार, तू आनंद घे. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होते. त्यांनी संभाजी महाराजांना म्हणायला पाहिजे होता ना की बाळराज, आम्ही लढाया करू करू जीवाचं रान करून घेतले, आज तुम्ही मस्त खायचं पियाचं दंड राहायचं. महाराज असं म्हणतात का? नाही. संभाजी महाराज म्हणजे कोण? ऐका, छत्रपतीचे मुलं छत्रपतींचे पुत्र होते, परंतु संस्कार असे होते रे बाप शेर तो बेटा सव्वा शेर चरित्र माझ्या छत्रपती संभाजी महाराज. काय म्हणतात? छत्रपती संभाजी महाराजांचे कर्तृत्व काय? मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार, मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार. नाव करू नका आमच्या भारताचा, नाव करू नका आमच्या भारताचा. जिथं घुसतंय मराठ्याचं पोर, जिथं घुसतंय मराठ्याचं पोर, जाऊ पडतोय जिथं घुसतंय नाव घेतलं तरी अंगातलं रक्त सळसळतं महाराज. म्हणून कीर्तनाच्या शेवटीच मी ठेवते कधी पण, शेवट वड झाला पाहिजे. आजकाल बरेच जण म्हणतात ताई कीर्तन हे हरिकीर्तन आहे. कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज का? तर बघा, एका विशिष्ट समाजाचे किंवा जातीचे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कीर्तनात यासाठी आहे, आज धर्म टिकला, आज मंदिरातला देवळातला देव टिकला. याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या विचारांची ही काळाची गरज आहे की त्यांचे विचार हे प्रत्येक मुलापर्यंत, प्रत्येक युवापर्यंत पोहोचले पाहिजे. आणि ज्यांना ज्यांना वाटते की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या जातीचे, तर लक्षात घ्या, 18 पगार जातींना एकत्र घेऊन काम करणारे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इथं जातीचा समाजाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केला नाही, कोणत्याच क्रांतिकारिकांनी केलं नाही. मला सांगा, ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींसाठी मुलींची शाळा काढली, त्यांनी म्हटल्या का फक्त माझ्या समाजाच्या मुलीसाठी काढल्या का? नाही. अहिल्यादेवी होळकर म्हणतात का जे जीर्णोद्धार 12 ज्योतिर्लिंगाचा केला फक्त माझ्या समाजासाठी केलाय का? नाही. माँसाहेब रिजवणी स्वराज्याला 2-2 छत्रपती दिले फक्त एका समाजासाठी का? नाही. सगळं 18 पगाड जाती सोळा सारा समाज मराठमोळा स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय. गोळा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, सर्व समाजाला एकत्रित करणारे एक केंद्रबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्यांची राजनीती, त्यांची रणनीती, त्यांनी कशा प्रकारे कार्य केले आणि कशा प्रकारे कोणती शिकवण दिली, हा प्रत्येक विषय प्रत्येक युवाच्या डोक्यामध्ये सहज गेला पाहिजे. ही काळाची गरज आहे. कारण आजकाल नाचणाऱ्या मुलीचे फॅन आहेत, त्यांची शिकवण देण्यापेक्षा, आपल्या हिरो हिरोईनची शिकवण देण्यापेक्षा आपल्या पूर्वज कोण होते, आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्या लेकरा पुढे मांडा. एका घराघरामध्ये पुन्हा छत्रपती जन्माला यायला वेळ लागणार नाही. आणि हे कोण करू शकतं? महिला वर्ग. आपण जसे संस्कार तशी मुलं. म्हणून वेळ झालाय म्हणून मी काही जास्त बोलत नाही, कारण मला सुद्धा नाशिकला जायचं आहे. म्हणून शेवटी त्यांनी म्हणतात संत कशा आहेत आपल्या प्रकारे, आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे चंदनाप्रमाणे, मग तशी संगत आपल्या लेकरांची सुद्धा ठेवा. इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड लिस्ट ऑन व्हॉट्सअप, फेसबुक अँड इंस्टाग्राम, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲट लिस्ट वन फ्रेंड हू रीड युअर फेस ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनामध्ये असा एक तरी मित्र असावा ज्यांना चेहरा पाहून मनात काय हे दुःख ओळखलं
पाहिजे. असाच मित्र कामीचा आहे. मित्रता करावी ते छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी. शत्रूची अफाट सेना समोर आहे, परंतु शत्रू पुढं नतमस्तक व्हायचं सोडून कवी कलश काय म्हणतात औरंगजेबाला, छाती ठोकून सांगतात, औरंगजेबा हाथी घोडे तोफ तलवारें फौज तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा छावा मेरा आज भी इस दुनिया पर भारी. म्हणून मित्रता असावी कुणासारखी. ते म्हणतात ना हर एक फ्रेंड कमी ना होता है, चुकीचे. प्रत्येक फ्रेंड कमी ना नसतो. अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाला अच्छा हो तो ये दुनिया भी याद करती है. अशी मैत्री ठेवायची असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नुसतं डिग्री घेऊन जे आपण करताय, और डिग्री जस्ट अ पीस ऑफ अ पेपर. अवर रिअल एज्युकेशन इज सीन इन अवर बिहेवियर विथ अदर्स इन रिअल लाईफ. प्रत्यक्ष जीवनामध्ये कोण कोणासोबत कशा प्रकारे वागतं याच्यावरून ठरतं कोण किती शिक्षण घेतलेलं आहे. नुसत्या डिग्र्या कोणी कोण किती शिकलेलं आहे हे ठरवत नाही. एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ डिग्री ऑफ सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता घेतल्या डिग्र्या याला शिक्षण म्हणत नाही. शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा, न म्हणजे नम्रता. हे शिक्षणाचा खरा अर्थ लेकरांना समजावून सांगा. संतांची, शास्त्राची, ग्रंथांची, आपल्या पूर्वजांच्या इतिहासाची संगत आपल्या लेकरांपुढे ठेवा. संतांची संगत ठेवल्यानंतर आपले लेकरं कधीच वाया जाणार नाही. आणि महाराज म्हणतात शेवटी अशी संगत ठेवायला तर पाहिजे, पण संत आपल्या जीवनात कशा प्रकारे आहे. तुका म्हणे गुण चंदनाचेंगे तैसे तुम्ही जगी. संतजन हा झाला भंगचा पुरता भावार्थ. हा असाच एक यापेक्षा वेगळा आज मी सांगू शकत नाही. बोलण्यातून कुणाला जर काही वाईट वाटलं असेल, बोललेले लेकरे वेळी वाकडी उतरे करा क्षमा. अपराध महाराज तुम्ही सुद्धा आपलंच लेकरू म्हणून मला क्षमा करायचे. आजच्या या कीर्तन रूपी सेवेला उपस्थित सर्व जेवढे काही कार्यकर्ते आहेत, मृदंगाचार्य आहेत. माझी चिठ्ठी कुठे गेली? हाय हा. प्रथमतः श्री भैरवनाथ मंदिर संस्थांचे जेवढे काही अध्यक्ष, उपाध्यक्ष, कमिटी आहे, सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण एवढं सुंदर मंदिर सजवलेलं आहे. तुम्ही आल्यानंतर असं वाटलंय दिवाळी आता तुमच्याच गावामध्ये सुरू आहे का काय. एवढं सुंदर जयंतीनिमित्त जे काही सप्ताह साजरा केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे एवढं शेतकऱ्यांवर अफाट संकट आलं तरीसुद्धा एवढं चांगल्या प्रकारे सप्ताह साजरा केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आजची झालेली कीर्तनरूपी सेवा श्री भैरवनाथ यांच्यासुद्धा चरणी अर्पण करते. आणि ही कीर्तनरूपी सेवा तर पूर्णविराम देते. या कीर्तनरूपी सेवेला उपस्थित आयोजक कीर्तन श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्था तथा विजय महाराज कोळी यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. सर्व वारकऱ्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आयोजक भैरवनाथ शेतकरी बचत गट उपळवटे यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्व बचत गटासाठी एकदा जोरदार टाळ्या. विनीकरी बाबा, चौकदार बाबा, जेवढे काही वारकरी आहेत सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. साऊंड सिस्टीम लाभलेले सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. कीर्तनाचं चॅनलचं नाव काय आपलं? हा, हे कीर्तन पुन्हा तुम्हाला कुठं ऐकायचं झालं त्याच्यामध्ये तुम्ही दिसाल बरं का. गोरे गोरे पाय फुलासारखे छान. आता पुढचं बोलत नाही मी, जाऊ द्या. हा, रंग कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ऐकू शकता. दादा कीर्तनात गायन पाहू नये टाका. जर व्हिडिओ चांगला आला नसेल तर नका टाकू, कारण ऐकण्याना साऊंडची प्रॉब्लेम कळणार नाही. ते डायरेक्ट म्हणतील कांचनताई शेळकेचा आवाज इकडं तर चांगला आहे, तर इकडं काय झालं. म्हणून असं माझा आवाज असंही बसलेला आहे, त्यामध्ये थोडं कमी जास्त होतं. हॉल असल्यामुळं लागला नसेल. म्हणून कुणालाही काही न बोलता ठेविले आनंद ते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. सर्वांचे धन्यवाद मानते. सुंदर असं ज्यांनी आपल्या सर्वांना एकत्रित आणलंय आणि ज्यांनी सुरुवात केली, येऊलेशे रोपं लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आपल्या सर्वांना एकत्रित आणणारे महत्त्वाचं म्हणजे शेळकेच आहेत. म्हणून फार आनंद मला वाटलाय. हरिभक्तपरायण अक्षय महाराज शेळके यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सुंदर गोड स्वभाव त्यांचा आहे. नामस्मरण नितांत चालू, गंभीर भाव स्वभावामध्ये नम्रता. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. कीर्तनरूपी सेवेत पूर्णविराम देते. चाल नाही ना घ्यायची. ज्ञानेश्वरा माऊली माऊली